जय भवानी, जय शिवाजी. आज आपण खूप महत्वाचं लेक्चर घेणार आहोत मॉडर्न पिरियोडिक टेबल वरती. साधारणतः जेव्हा आपण 11वीला सायन्स घेतो आणि केमिस्ट्री हा विषय शिकायला सुरुवात करतो तर लक्षात ठेवा, केमिस्ट्रीसाठी पिरियोडिक टेबल हा देवासारखा आहे. जसं देवाचं रोज दर्शन घेतलं पाहिजे, आई वडिलांचं रोज दर्शन घेतलं पाहिजे, तसं या पिरियोडिक टेबलचं दर्शन प्रत्येक सायन्सच्या विद्यार्थ्याने रोज घेतलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. तर हा पिरियोडिक टेबल सर्वात प्रथम पाठ करायला पाहिजे. पिरियोडिक टेबल पाठ केला तर पुढचं केमिस्ट्री समजायला सोपं जातं, हे लक्षात ठेवा. 10वी पर्यंत जे मराठी मीडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतो, याला आधुनिक आवर्त सारणी म्हणतात. इथून पुढे याला मॉडर्न पिरियोडिक टेबल असं म्हणायचं आहे आणि तो पाठ करणं अत्यंत महत्वाचं आहे. मला माहित आहे आजवर आपण पहिली 30 मूलद्रव्ये पाठ केलेली असतील, त्यांचे अणुअंक, त्यांचे ॲटॉमिक नंबर, त्यांच्या संज्ञा, त्यांचे सिम्बॉल, या सर्व गोष्टी आपल्याला माहित असेल. त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, हे सगळं काही आपल्याला माहिती आहे. पण आता आपल्याला हा पूर्ण पिरियोडिक टेबल, संपूर्ण आवर्त सारणी पाठ करणं गरजेचं आहे. पण ते पाठ करताना त्याच्याविषयी बॅकग्राऊंड, त्या पिरियोडिक टेबल विषयी बॅकग्राऊंड आपल्याला माहित पाहिजे, पार्श्वभूमी माहित पाहिजे, तर ते पाठ करायला अगदी सोपं जाईल. मी याचा बराच अनुभव घेतला की सर्व ठिकाणी हे शिक्षक सांगतात पाठ करायला विद्यार्थ्यांना, पण डायरेक्ट पाठ केल्याने ना तो जास्त काळ लक्षात राहत नाही, कारण तो समजलेला नसतो. मग आता आपल्याला हेच करायचंय, आधी समजून घ्यायचंय जे काही पिरियोडिक टेबल मध्ये आहे ते, आणि मग त्याला पाठ करायचंय. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत की या एलिमेंट्सचा, या मूलद्रव्यांचा शोध कसा लागला, हाऊ दे आर डिस्कवर्ड. त्यांना जे नाव देण्यात आलेलं आहे ते नाव कशावरून देण्यात आलेलं आहे, कारण हे सगळ्यात मोठं कॉम्प्लेक्स आहे या पिरियोडिक टेबल मधलं, की ही जी एलिमेंट्सची नावं आहेत ना, मूलद्रव्यांची नावं, ती आपल्या लक्षात राहत नाही आणि फार किचकट नावं आहेत आपल्यासाठी. तर ती नावं आज आपल्याला सोपी करून घ्यायची आहेत, बरोबर. त्याच्यानंतर हे जे वर्गीकरण केलेलं आहे मूलद्रव्यांचं ग्रुप्समध्ये, पिरियोडिक टेबलमध्ये आपण बघितलं तर ग्रुप्स आहेत, म्हणजे उभ्या ओळी आहेत आणि काही आडव्या पिरियड्स आहेत, त्यांना आपण मराठीत आवर्तने म्हणतो. तर हे सगळं बघून घ्यायचं आपल्याला की पिरियोडिक टेबल कसा आहे, त्यात कोणती मूलद्रव्ये आहेत, एलिमेंट्स आहेत, त्यांचे सिम्बॉल्स का असे आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायच्या आहेत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम समजून घेऊया मॉडर्न पिरियोडिक टेबल काय आहे आणि मग तो कसा पाठ करायचा आहे ते सुद्धा आपण पाहूयात. तर एलिमेंट्स म्हणजे काय हे आपण आधी पाहिलेलं आहे. मराठी मीडियम पुन्हा सांगतोय, एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. आणि काय असतात एलिमेंट्स शिकलोय आपण याआधी. हे प्युअर सबस्टन्सेस आहेत विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस, म्हणजे ज्याचं आपण अधिक साध्या पदार्थामध्ये विभाजन करू शकत नाही, शुद्ध अवस्थेत आहेत. कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्स, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये एकाच टाईपचे ॲटम्स असतात, ते ॲटॉमिक असू शकतात, मॉलिक्युल्स असू शकतात, म्हणजे हायड्रोजन गॅस H2 असू शकतो. आणि आजवर 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आणि याचे एक्झाम्पल सुद्धा आपण पाहिलेलेच आहेत ना. हायड्रोजन गॅस झालं, एकाच टाईपचे ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये, हायड्रोजन. ऑक्सिजन गॅस एकाच टाईपचे ॲटम्स आहेत. क्लोरीन गॅस मॉलिक्युलर फॉर्म मध्ये आहे पण ते एलिमेंट्स आहेत. त्यानंतर कॉपर हा ॲटॉमिक फॉर्म मध्ये आहे, कॉपर एकटाच असेल. त्यानंतर कार्बन आहे. तर अशी 118 मूलद्रव्ये आजवर शोधली गेलेली आहेत. आणि मी तुम्हाला सांगतोय की आपला जो पिरियोडिक टेबल आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहे. म्हणजे जेव्हा 119वा एलिमेंट शोधला जाईल तेव्हा आपल्याला काहीतरी, म्हणजे सायंटिस्ट लोकांना, ऑब्व्हियसली आपण नाही ते करणार, तुमच्यापैकी कोणीतरी करू शकतात तुमची इच्छा असेल तर, पण तेव्हा पिरियोडिक टेबलमध्ये आपल्याला जागा करावी लागेल जर 119वा एलिमेंटचा शोध लागला तर. पण आता आपला पिरियोडिक टेबल फुल झालेला आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा जो अभ्यास करू तो संपूर्णपणे आपल्याकडे अवेलेबल असेल, हे लक्षात घ्या. पुढे पाहूयात. आता डिस्कव्हरी ऑफ एलिमेंट्स, म्हणजे एलिमेंट्सची डिस्कव्हरी व्हायला कधीतरी सुरुवात झाली असेल ना. कधीतरी मनुष्याला पहिला एलिमेंट मिळाला असेल. तर पहा, अँटिक्विटी टू मिडल एजेस 12 एलिमेंट्सचा शोध लागलेला होता त्या कालावधीत. त्यानंतर मिडल एजेस पासून 1799 पर्यंत 22 एलिमेंट्सचा शोध लागला होता. त्यानंतर 1800 ते 1849 या कालावधीत 25 मूलद्रव्यांचा शोध लागला. 1850 ते 1899 या कालावधीत 24. 1900 ते 1950 मध्ये 14 मूलद्रव्यांचा शोध लागला. 1950 ते 1999 मध्ये 16 एलिमेंट्सचा शोध लागला. आणि आता तुम्ही पाहता 2000 पासून आतापर्यंत 5 एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की रिसेंटली फार कमी मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे.
आणि आता जी काही मूलद्रव्य आपल्याला मिळत आहेत ना ती निसर्गतः उपलब्ध नाही मिळत, आपल्याला ती लॅबोरेटरीमध्ये बनवली. 118 पैकी 92 मूलद्रव्य, 92 एलिमेंट्स आर ओनली डिस्कवर्ड इन द नेचर. अदर एलिमेंट्स अदर दॅन 92 बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते लॅबोरेटरीमध्ये सिंथेसाइज केलेले आहेत. तर इथे साधारणतः तुम्हाला कळून जाईल की कोणत्या कोणत्या वर्षांमध्ये किती एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे. पुढे पाहूयात. पहा, 10,000 वर्षापूर्वी कॉपर वॉज फर्स्ट यूज बाय मॅन. सर्वात पहिला एलिमेंट जो मनुष्याने यूज केला तो 10,000 वर्षापूर्वी यूज केला. आणि तेव्हापासून आजवर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खूप मोठ्या कालावधीमध्ये खूप कमी एलिमेंट्सचा शोध लागलाय ना, फक्त 118. ठीक आहे. तर पहा, कॉपर, मग कॉपर जेव्हा मनुष्याने, कॉपर म्हणजे तांबे, त्यानंतर मग आयर्न, गोल्ड, सिल्वर, लीड, मर्क्युरी, कार्बन, टीन, सल्फर, झिंक, अँटिमनी, आर्सेनिक असे वेगवेगळे एलिमेंट्स मनुष्याने वापरायला सुरुवात केली. आणि हे सगळे एन्शियंटली डिस्कवर्ड एलिमेंट्स, म्हणजे जुन्या काळात यांचा शोध लागलेला आहे. आता पहा, हे काही मेटल्स आहेत, यांना म्हणतात मेटल्स ऑफ अँटिक्विटी. साहजिकच ते अँटिक्विटी टू मिडल एजेस या काळामध्ये शोधले गेलेले असतील. तर गोल्ड झालं, सिल्वर झालं, कॉपर, टिन, लीड, आयर्न आणि मर्क्युरी, हे जे 7 मेटल्स आहेत ना यांना मेटल्स ऑफ अँटिक्विटी म्हणतात. आणि या पद्धतीचा एमसीक्यू क्वेश्चन सुद्धा एक्झामला येऊ शकतो, हे लक्षात घ्या. ओके, मेटल्स ऑफ अँटिक्विटी कोणते आहेत ते विचारलं जाऊ शकतं. तर त्यासाठी ही माहिती मी इथे टाकली, असा प्रश्न येऊ शकतो. आता यामध्ये जर तुम्ही पाहाल तर 1669 मध्ये, म्हणजे पहा, अँटिक्विटी टू मिडल एजेस हे जे एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे तो जुन्या काळात कसा लागला, काय लागला मनुष्याला, त्याच्याविषयी माहिती उपलब्ध नाही. पण मॉडर्नली म्हणजे आधुनिक काळात जर कोणता पहिला एलिमेंट डिस्कवर झाला असेल तर तो आहे फॉस्फरस. किती इंटरेस्टिंग आहे. हेनिंग ब्रँड या वैज्ञानिकाने, या सायंटिस्टने 1669 मध्ये फॉस्फरस हा शोधून काढला. मॉडर्नली म्हणजे जेव्हा सायन्स हे विकसित व्हायला लागलं होतं, जेव्हा त्याला आपण मॉडर्न म्हणायला लागलो होतो, तेव्हा हा फॉस्फरस सगळ्यात पहिला शोधला गेला. आणि त्यानंतर 1789 पर्यंत 34 एलिमेंट्स ह्युमन्सला नोन होते. चला पुढे पाहूयात. आता यात तुम्ही पाहू शकता लिव्हरमोरियम हा एक एलिमेंट आहे. कधी त्याची डिस्कव्हरी झाली आहे? 2000 साली झाली आहे, म्हणजे आता रिसेंटली झाली. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे तुमच्या काळातलं आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणू शकता आमच्या काळामध्ये लिव्हरमोरियम हा एलिमेंट शोधला गेला. हा 116 काय, तर हा त्याचा ऍटॉमिक नंबर आहे, हे लक्षात घ्या. 116 हा जो आहे ना हा त्याचा ऍटॉमिक नंबर आहे, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो, अणुअंक. आणि ऍटॉमिक नंबर, अणुअंक काय असतात हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्या अणूच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन्स आहेत, व्हॉट एव्हर आर द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऍटम इज कॉल्ड एज ऍटॉमिक नंबर, हे आपण पाहिलेलं आहे. लिव्हरमोरियमचा ऍटॉमिक नंबर 116 आहे, 116. कधी शोधला गेला? 2000 मध्ये. म्हणजे हे रिसेंटली डिस्कवर्ड एलिमेंट्स मी तुम्हाला सांगतोय आता. पहा, म्हणजे हे तुमच्या लक्षात राहतील स्पेसिफाय करून की लिव्हरमोरियम. आणि त्याचं नाव लिव्हरमोरियम काय आहे? कारण त्याला लिव्हरमोर रिजन मध्ये, रिजन म्हणजे हा एक प्रदेश आहे अमेरिकेमध्ये, तिथे लॅबोरेटरी आहे, त्या लॅबोरेटरीमध्ये याचा शोध लागला. मग त्या रिजनवरून या एलिमेंटला लिव्हरमोरियम हे नाव देण्यात आलं. पहा, अशा पद्धतीने जर तुम्ही नावं लक्षात ठेवली ना तर साहजिकच तुमच्या लक्षात राहतील. नंतर ऑर्गॅनिझम हा एलिमेंट डिस्कवर झाला, त्याचा ऍटॉमिक नंबर 118 आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पिरियोडिक टेबल मधला हा सगळ्यात शेवटचा एलिमेंट आहे. 118 ऍटॉमिक नंबर ना, सर्वात शेवटचा. कारण आपण जो मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहणार आहोत त्यामध्ये एलिमेंटची जी अरेंजमेंट आहे ती इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक नंबरच्या प्रमाणे केलेली आहे, अणु अंकाच्या चढत्या क्रमाने. हे 10वीत शिकता तुम्ही. तर सगळ्यात शेवटचा एलिमेंट हा ऑर्गॅनिझम असणार आहे. 2002 मध्ये त्याची डिस्कव्हरी झाली आहे. आणि त्याला नाव ऑर्गॅनिझम का दिलं माहितीये? इन द ऑनर ऑफ प्रोफेसर युरी ऑर्गॅनिझम. या सायंटिस्टच्या स्मरणार्थ त्या एलिमेंटला ऑर्गॅनिझम हे नाव दिलं. आता का नाही लक्षात राहणार तुमच्या ते नाव? नक्कीच राहणार. त्याच्यानंतर मॉस्कोवियम 2003 मध्ये डिस्कवर झाला, ऍटॉमिक नंबर 115. आणि मॉस्कोवियम रशियामध्ये मॉस्को आहे, तिथे पण लॅबोरेटरी आहे, बरोबर. म्हणजे पहा, हे पण नाव रिजन वरून दिलेलं आहे. त्यानंतर मग डिस्कवर झाला निहोनियम 113, 113 ऍटॉमिक नंबर 2004 मध्ये डिस्कवर झाला. आणि निहॉन का म्हणतात त्याला? कारण निहॉनला जपान म्हणतात जपानीज लँग्वेजमध्ये. जपानीज लँग्वेजमध्ये जपान म्हणजेच निहॉन. आणि मग 2009 मध्ये टेनेसिन
ॲटॉमिक नंबर 117 हा एलिमेंट डिस्कवर झाला. पुन्हा अमेरिकेतील टेनेसिन रिजन जो आहे, प्रदेश जो आहे, त्याच्यावरून त्याला हे नाव देण्यात आलं. तर ही साधारणतः शेवटची 5 मूलद्रव्ये जी रिसेंटली डिस्कवर झालेली आहेत ती आहेत. आणि ही महत्वाची आहेत कारण तुम्हाला कुठेही विचारली जाऊ शकतात. कदाचित तुम्हाला एंट्रन्स एक्झामला नाही विचारणार ही, पण जर समजा तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला गेलात, अचानक तुम्हाला कोणीही विचारू शकतं, केमिस्ट्री शिकलात ना, सांगा शेवटची 5 एलिमेंट्स कोणते डिस्कवर झाले, तर तुम्हाला माहित पाहिजेत कोणते झालेले आहेत. तर पहा 2009 पासून आजवर आपल्याला पुन्हा दुसरा कोणता एलिमेंट डिस्कवर झालेला नाहीये, पण कदाचित आता थोड्या वर्षांमध्ये होऊ शकतो. साहजिकच कोणी ना कोणी सायंटिस्ट यावरती काम करत असतील. तर लिव्हरमोडियम, ऑर्गॅनिझम, मॉस्कोवियम, निओनियम, टेनेसिन ही रिसेंटली डिस्कवर्ड 5 एलिमेंट्स आहेत. त्यांचे ॲटॉमिक नंबर तुमच्या समोर आहेत आणि त्यांना रिस्पेक्टिव्ह नावं का देण्यात आलेली आहेत त्याचं रिझन सुद्धा तुम्हाला इथे मिळतंय. तर लक्षात ठेवा ही शेवटची 5 मूलद्रव्ये. चला पुढे बघूयात. नेमिंग ऑफ एलिमेंट्स. आता ही जी एलिमेंट्सला नावं देण्यात ते तुम्हाला कळालं असेल की कोणाच्या तरी स्मरणार्थ, एखाद्या सायंटिस्टच्या स्मरणार्थ, किंवा ज्या जागी त्याचा शोध लागला, ज्या लॅबोरेटरीमध्ये त्याचा शोध लागला त्या लॅबोरेटरीच्या नावावरून, त्या रिजनवरून त्या एलिमेंट्सला नावं देण्यात येते. त्या एलिमेंट्सला नावं देण्याचे भरपूर प्रकार आहेत. तर यात तुम्ही पाहू शकता 32 एलिमेंट्स आर नेम्ड आफ्टर रिजन. रिजन म्हणजे ज्या प्रदेशात, ज्या भागात त्या एलिमेंटचा शोध लागला त्याच्यावरून त्याला नाव देण्यात आलं. 9 एलिमेंट्स आर नेम्ड आफ्टर ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स. ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे नेपच्यून, प्लुटो, बरोबर, म्हणजे ग्रह, तारे वगैरे त्यांच्यावरून नावं देण्यात आली. त्यानंतर 19 एलिमेंट्स आर नेम्ड आफ्टर द पीपल. पीपल म्हणजे लोकांच्या नावावरून. कोणी सायंटिस्ट आहे, आईन्स्टाईन सायंटिस्ट आहे, रॉन्टजेन सायंटिस्ट आहे, मॅरी क्युरी सायंटिस्ट आहे, त्यांच्या नावावरून एलिमेंट्सला नावं देण्यात आलेली आहेत. हे जर तुम्हाला कारण माहित असेल ना की त्या एलिमेंट्सला ते नाव का देण्यात आलं तर तुमच्या लक्षात राहील. जसं पहा हायड्रोजन, हायड्रोजनला काय म्हणतात, वॉटर फॉर्मिंग, त्याची प्रॉपर्टी आहे ही. मग त्या हायड्रोजनला त्याच्या प्रॉपर्टीवरून नाव देण्यात आलं, वॉटर फॉर्मिंग. जेन या शब्दाचा अर्थ होतो फॉर्मिंग, हे लक्षात ठेवा, कारण जेन जेन हा शब्द तुम्हाला सारखा बघायला मिळेल. तर फॉर्मिंग म्हणजे बनवणारा, जो वॉटर बनवतो तो हायड्रोजन, लक्षात राहणार, बरोबर. आणि साधारणतः हे सगळे शब्द आहेत ना हे ग्रीक किंवा लॅटिन वर्ड इथून आलेले आहेत, ग्रीक किंवा लॅटिन इथून आलेले आहेत. त्यानंतर हिलियम म्हणजे हेलिओस हा शब्द असेल, हेलिओसला सन असं म्हणतात. ग्रीक किंवा लॅटिन भाषेत त्याला हेलिओसला सन म्हणत असतील म्हणून त्याला हेलियम म्हणतात. बेरिलियम, चला एक तरी एलिमेंट असं आहे की ज्याला आपण रिलेट करू शकतो की मद्रासमध्ये बेलूर हा रिजन आहे, प्रदेश आहे इंडियामध्ये, त्याच्यावरून बेरिलियम म्हणतात. तिथे बेरिल नावाचा ओर सापडतो, तर त्याच्यावरून त्याला बेरिलियम. ऑक्सिजन, जेन म्हणजे फॉर्मिंग, ऑक्सी म्हणजे ऍसिड, ऍसिड फॉर्मिंग ऑक्सिजन. निऑनला न्यू असा शब्द आहे. क्रिप्टॉन, क्रिप्टॉन म्हणजे हिडन, त्या ग्रीक किंवा लॅटिन भाषेत, मग ते मी स्पेसिफाय नाही करू इच्छित ही ग्रीक भाषा आहे की लॅटिन भाषा आहे ते पुढे आपण पाहूयात. पण त्या कोणत्या तरी भाषेत या क्रिप्टोस या वर्डला हिडन, लपलेला असं म्हणू शकतात, म्हणून त्याला क्रिप्टॉन म्हणतात. आईन्स्टाईनियम, साहजिकच अल्बर्ट आईन्स्टाईन, हे मला सांगायची गरज नाही, हे तुम्हाला कळालंच असेल. इंडियम, इंडिया. आणि आर्गॉनला आर्गॉन का म्हणतात, कारण लॅटिन किंवा ग्रीक भाषेत आर्गॉनचा अर्थ होतो लेझी. लेझी म्हणत असेल पहा ना, तो कोणाबरोबर रिॲक्ट होत नाही, तो नोबल गॅस आहे म्हणून त्याला लेझी असं नाव देण्यात आलेलं आहे. तर साधारणतः इथे तुम्हाला एक आयडिया येते की एलिमेंट्सला जी नावं दिलेली असतात ती कशा पद्धतीने दिलेली असतात. आता यामध्ये पहा, जर आपल्याला फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज एलिमेंट्सचे स्टडी करायचे असतील तर त्याचं क्लासिफिकेशन करावं लागेल. यावरती मी आधीच्या लेक्चर्समध्ये बऱ्याचदा सांगितलंय. चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने, सोयीस्कररित्या अभ्यास करता यावा म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचं काय करतो, क्लासिफिकेशन करतो. 1789 मध्ये मी तो मगाशी सांगितलं 34 एलिमेंट्स डिस्कवर झाले होते. 1789 पर्यंत 34 एलिमेंट्स डिस्कवर झाले होते. तेव्हा अँटोनी लॅव्हॉयझर हा फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. पण ठीक आहे, आपण पाहिलं हिस्ट्री ऑफ केमिस्ट्रीमध्ये आपण पाहिलं की आपलं भारतीय साहित्य, आपलं इंडियन लिटरेचर सुद्धा काही कमी नाहीये. आपल्याकडे पण बरेचसे असे ज्यांना आपण केमिस्ट म्हणू शकतो होऊन गेले. पण ठीक आहे, अँटोनी लॅव्हॉयझर हा फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री आहे. क्लासिफाईड एलिमेंट्स इंटू मेटल्स अँड नॉन मेटल्स, त्याने सर्वात पहिलं क्लासिफिकेशन केलं. मग त्यानंतर डोबेरायनस, ट्रायड, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. बट लेटर ऑन मेटल वर्ड्स डिस्कवर, त्या लॅव्हॉयझरने मेटल्स नॉन मेटल्स मध्ये क्लासिफाय केलं सगळ्या प्रॉपर्टीज पाहून. आणि मेटल्सच्या प्रॉपर्टीज काय असतात, नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज काय असतात हे आपण आधी शिकलेलो आहोत.
तर मेटॅलॉइड्सची डिस्कवर झाली. तर मेटॅलॉइड्स जे आहेत ते मेटल्स नॉन मेटल्स दोघांचेही गुणधर्म दाखवतात. मग करायचं काय? मग आपल्याला अजून चांगल्या क्लासिफिकेशनची गरज भासू लागली आणि त्यामुळे मग पुढे पहा, डोबेरायनरने क्लासिफिकेशन केलं 1829 मध्ये. त्याच्या वेळेस 53 एलिमेंट्स नोन होते. त्याने जे क्लासिफिकेशन केलं त्याला ट्रायड लॉ म्हणतात. आणि जेव्हा आपण पिरियडिक टेबल चॅप्टर शिकू ना तेव्हा आपण या सर्वांविषयी डिटेल माहिती घेऊया. आता आपल्याला फक्त पिरियडिक टेबल लर्न कसा करायचं ते शिकायचं. याची डिटेल माहिती ते चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. नंतर न्यूलँड, त्याला ऑक्टेव्ह म्हणतात, हे 10वीला शिकतो आपण. 56 एलिमेंट्स डिस्कवर्ड होते. त्याच्यानंतर मेयर, हे 10वीला नव्हतं आपल्याला, हे आपण इथे शिकणार आहोत म्हणजे पिरियडिक टेबलच्या चॅप्टरमध्ये. त्याच्या वेळेस त्याने 28 एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं. सगळ्या एलिमेंट्सचं नाही करू शकला. 1869 मध्ये मेंडेलिव्हनी केलं. 63 एलिमेंट्स नोन होते. त्याचा पण एक सेपरेट टेबल आहे. रेलिफ या सायंटिस्टने केलं होतं. त्याने आर्गॉनला त्याने शोधून काढलं. रेलिफने आर्गॉनला शोधून काढलं. त्यानंतर रॅम्से नावाचा शास्त्रज्ञ होता. त्याने दुसरे नोबल गॅसेस शोधून काढले, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. तर जसं जसं आपण पुढे जात होतो तसं तसं काय झालं, नवीन नवीन एलिमेंट्सची डिस्कव्हरी होत गेली आणि आपल्याला नव्या पद्धतीच्या क्लासिफिकेशनची गरज भासू लागली. मग हेनरी मोसले याने 1913 मध्ये जे क्लासिफिकेशन केलं त्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतो आणि तो टेबल आपण आता शिकतोय. त्याने काय केलं, त्याने एक्सरेचा यूज केला आणि त्या एक्सरेचा यूज करून त्याने जेव्हा प्रत्येक एलिमेंट्स वरती बंबार्टमेंट केली त्या एक्सरेची, तेव्हा त्याला काही गुणधर्म आढळले. त्याच्यावरून त्याने सांगितलं की हो, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक नंबर. म्हणजे एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज त्याच्या ऍटॉमिक नंबरवरती डिपेंड असतात हे त्याने सांगितलं. याच्या आधी जे काही झाले डोबेरायनर वगैरे त्या सर्वांनी ऍटॉमिक मासचा यूज केला. हे आपण 10th मध्ये शिकतो. आणि त्यावेळेस 92 एलिमेंट्स डिस्कवर्ड होते, म्हणजे मोस्ट ऑफ द एलिमेंट डिस्कवर्ड झालेले होते. मग सीबॉर्ग नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने 1944 मध्ये लॅन्थेनाइट ऍक्टिनाइट सिरीज इन्सर्ट केली पिरियडिक टेबलमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता 1789 पासून ते आजवर या पिरियडिक टेबलमध्ये बरेचसे मॉडिफिकेशन्स होत आलेले आहेत. नवीन नवीन एलिमेंट्स डिस्कवर्ड होत आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत. या सर्वांविषयी आपण पिरियडिक टेबल या चॅप्टरमध्ये सविस्तर माहिती घेऊया. पण आज एक तुम्हाला थोडासा इन्फॉर्मेशनचा टच म्हणून ही माहिती मी इथे देतोय. पुढे मॉडर्न पिरियडिक टेबल, हेनरी मोसले काय केलं तर त्यांनी पहा, ही डिस्कवर दॅट ईच एलिमेंट एमिट एक्सरेज ऍट अ युनिक फ्रिक्वेन्सी. प्रत्येक एलिमेंट्स एक्सरे एमिट करतो एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरती, म्हणजे प्रत्येक एलिमेंटची ही फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असणार. एलिमेंट्स ऍटॉमिक नंबर इज आयडेंटिकल टू हाऊ मेनी प्रोटॉन इट हॅज. हे तर आपण पाहतोच की एखाद्या ऍटम मध्ये जेवढे प्रोटॉन आहे त्याला त्याचा ऍटॉमिक नंबर म्हणायचे. हे मोसलेने सांगितलं एक्सपेरिमेंट केल्यावर. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक नंबर. हे मगाशी बोललो मी की अणु अंकावरतीच भौतिक आणि रासायनिक गुणधर्म अवलंबून असतात एलिमेंट्सचे. सो इन मॉडर्न पिरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग नंबर ऑफ ऍटॉमिक नंबर. सो हे महत्वाचं आहे. जर तुम्ही पाहिलं तर हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, त्याच्या पुढचा हिलियम त्याचा ऍटॉमिक नंबर 2 आहे, चढत्या क्रमाने आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर आहे त्याची. तर ऍटॉमिक नंबर झेडने दर्शविला जातो, रिप्रेझेंट केला जातो. नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर महत्वाचं आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहायचे. आणि ऍटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. आणि साधारणतः एलिमेंट जे आहेत ना ते अशा प्रकारे दर्शवले जातात. पहा इथे एक्स झेड हा वरती जो लिहिलेला असतो, म्हणजे समजा असा कार्बन लिहिलाय आणि वरती जर आपण 6 लिहितोय बरोबर, आणि इथे जर आपण ऍटॉमिक मास लिहितोय तर त्याला आपण काय म्हणू शकतो, 12 म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. तर आता काय करायचं आपल्याला, साधारणतः ओके 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 इथं असं नसणार आहे. इथे काय असेल, कार्बन 12 आणि कार्बन 6, म्हणजे इथे जे रिप्रेझेंटेशन आहे ते अशा पद्धतीचं असेल, XA/Z असं नाही, इथे A असायला हवा आणि इथे Z असायला हवा. बुक्स मध्ये असं आहे तर आपल्याला तसं करायचं आहे. तर कार्बन 12 आणि 6 अशा पद्धतीचं असेल, म्हणजे 6 हा त्याच्यामध्ये असणारे प्रोटॉन्स आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स पण 6 असतील म्हणून 6 + 6 12 येतं. तो भाग वेगळा झाला. इथे आपल्याला फक्त ऍटॉमिक नंबर विषयी शिकायचंय. तर वरती सबस्क्रिप्ट मध्ये जे आपण लिहितो सुपरस्क्रिप्ट मध्ये त्याला ऍटॉमिक मास, आणि इथे सबस्क्रिप्ट मध्ये जे आपण लिहिणार आहे तो ऍटॉमिक नंबर असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर पिरियडिक टेबल पाठ करण्याशी अणु अंकाचा म्हणजे ऍटॉमिक नंबरचा सध्या तरी काही संबंध नाहीये.
डिटेलमध्ये आपण नंतर पाहूयातच. पण आता जी माहिती तुम्हाला मी सांगितली ती एक साधारणतः पार्श्वभूमी होती की एलिमेंट्सची डिस्कव्हरी कशी झाली, मग त्याच्या क्लासिफिकेशनची गरज का भासू लागली, कोणी कोणी क्लासिफिकेशन केलं, आणि तुम्ही पाहू शकता की एक साधारणतः 1700 पासून ते आजवर एवढी वर्ष लागली या सगळ्या गोष्टी व्हायला. मग या सर्वांनी एवढी मेहनत करून आपल्या समोर पिरियोडिक टेबल दिलाय, तर आपल्याला फक्त एकच काम करायचंय, तो पिरियोडिक टेबल पाठ करायचा आहे. तर चला सुरुवात करूया. मॉडर्न पिरियोडिक टेबल आपल्याला शिकायचं आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. यामध्ये आपल्याला माहिती आहे की 4 ब्लॉक्स आहेत. त्यातला हा पहिला ब्लॉक, हा दुसरा ब्लॉक, थर्ड ब्लॉक, फोर्थ ब्लॉक. म्हणजे पिरियोडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स, राईट. आता त्याची नावं तुम्हाला लगेच क्लिक झाली असतील काय काय आहेत, तर पाहूया काय काय नावं आहेत. एस ब्लॉक, राईट, पी ब्लॉक, आणि मग डी ब्लॉक, एफ ब्लॉक. झाले हे 4 ब्लॉक, एस पी डी एफ. आता या ब्लॉकची नावं एसपीडीएफच का आहेत, हा पण इथे एक प्रश्न आहे. पण त्या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात, जेव्हा मी चॅप्टर शिकवेल. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणा किंवा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणा, त्या चॅप्टरमध्ये आपण पाहूयात. पण हा प्रश्न तुमच्या डोक्यात असू द्या. किंवा जेव्हा 10th तुम्ही हे शिकलात तेव्हा तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला का, एसपीडीएफच का म्हणतात. तेव्हा जर आला असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला तेव्हा नसेल मिळालं, तर तुम्हाला आता या 11वीच्या इयत्तेत याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि जे 10वीची मुलं हे पिरियोडिक टेबल कसा पाठ करायचा हा व्हिडिओ पाहतायत, त्यांच्यासाठी सांगतो, तुम्ही पुन्हा माझं ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स किंवा प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन द पिरियोडिक टेबल हे लेक्चर जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला समजून येईल त्याला एसपीडीएफच का म्हणतात, एबीसीडी का नाही म्हणत, पीक्यूआरएस का नाही म्हणत. साधा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही तेवढंच साधं आहे. तर मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये 4 ब्लॉक्स आहेत, एस पी डी एफ. या 4 ब्लॉक्समध्ये 118 एलिमेंट्स आपल्याला बसवायचे आहेत. मग ते त्यांनी कसे बसवले वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी, तर पहा त्यांनी काय केलं, आडव्या ओळी बनवल्या. तर पहिली आडवी ओळ तयार झाली पहा, बरोबर. त्या आडव्या ओळींना पिरियोडिक टेबलमध्ये ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना म्हटलं जातं पिरियड्स. मराठी मीडियम वाल्यांसाठी सांगतो, त्यांना म्हटलं जातं आवर्तने. ठीक आहे, तर आवर्तने म्हणतात, लक्षात ठेवा. इथून पुढे त्याला पिरियड्स म्हणायचे. तर या पिरियोडिक टेबलमध्ये टोटल 7 पिरियड्स म्हणजे 7 आडव्या ओळी आहेत. 7 आडव्या ओळी आहेत. ही सेकंड, ही थर्ड. तर तुम्ही पाहू शकता की फर्स्ट, सेकंड, थर्ड हे जे पिरियड्स आहेत यांच्यामध्ये डी ब्लॉक येत नाहीये. लक्षात घ्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड पिरियड यामध्ये डी ब्लॉक येत नाहीये. डी ब्लॉक कुठून स्टार्ट होतोय पहा, 4th पिरियड पासून स्टार्ट होतोय. झाला का नाही. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड यामध्ये फक्त एस आणि पी ब्लॉक मध्येच एलिमेंट्स येतील, डी ब्लॉक मध्ये एलिमेंट्स येणार नाहीत. लक्षात घ्या. 5th मध्ये आहे एस पी डी दोन्ही आहेत. आता जेव्हा तुम्हाला 6th पिरियड येईल तेव्हा लक्षात ठेवा, 6th पिरियड मध्ये पुन्हा बघा बारकाईने पहा, पुन्हा 6th पिरियड मध्ये एफ ब्लॉक चालू झाला आणि 7th मध्ये पण एफ ब्लॉक येईल. म्हणजे हा जो एफ ब्लॉक आहे ना तो 6th पिरियड आणि 7th पिरियड यांच्या मधलाच आहे, हे लक्षात घ्या. एफ ब्लॉक हा 6th पिरियड आणि 7th पिरियड यांच्या मधला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड पिरियड डी ब्लॉक येत नाही. त्याच्यानंतर 4th पिरियड पासून डी ब्लॉक चालू होतो. 5th, 6th, 7th मध्ये डी ब्लॉक आहे, तर 6 आणि 7 या पिरियड्स मध्ये एफ ब्लॉक येतो. ही पहिली साधारणतः माहिती तुमच्या लक्षात असली पाहिजे. मग याच्यामध्ये एकूण किती पिरियड्स आहेत, 7 पिरियड्स आहेत, बरोबर. त्यानंतर त्यांनी काही उभ्या ओळी केल्या, बरोबर. त्यांना आपण काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. तर हा पहा पहिला ग्रुप आला. तर असे ग्रुप्स म्हटलं जातं किंवा मराठीत त्याला गण म्हणतात. असे 18 ग्रुप्स पिरियोडिक टेबलमध्ये आहेत. हा पहिला झाला, दुसरा झाला, आता पहा तिसरा, चौथा, 5, 6, 7th, 8th, 9th, 10th, 11th, 12th. म्हणजे पहा एस ब्लॉक मध्ये 2च ग्रुप आहेत, ग्रुप 1, ग्रुप 2. डी ब्लॉक मध्ये ग्रुप 3 पासून ग्रुप 12 पर्यंत आहेत. तर पी ब्लॉक मध्ये राहिले किती मग, ग्रुप 13, ग्रुप 14, 15, 16, 17 आणि 18. तर एक साधारणतः माहिती आता तुमच्या डोळ्यासमोर आहे की पिरियोडिक टेबलचे 4 ब्लॉक्स आहेत, एस पी डी एफ. 7 पिरियड्स आहेत त्याच्यामध्ये.
फर्स्ट 3 पिरियड्स मध्ये फक्त एस ब्लॉक पी ब्लॉक इन्क्लूड होतो. डी ब्लॉकची सुरुवात ही 4th पिरियड पासून होते. लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड म्हणजे एफ ब्लॉक जो आहे ज्याच्यामध्ये लॅन्थेनाइड्स ऍक्टिनाइड्स असतात ते 6th आणि 7th पिरियड मध्ये येतात. अशाच प्रकारे पिरियडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स आहेत म्हणजे उभ्या ओळी आहेत. त्यामध्ये एस ब्लॉक मध्ये ग्रुप 1 ग्रुप 2 येतो. डी ब्लॉक मध्ये ग्रुप 3 पासून ग्रुप 12 पर्यंत असतात आणि पी ब्लॉक मध्ये ग्रुप 13 पासून ग्रुप 18 पर्यंत असते. ही साधारणतः माहिती झाली. हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर नेहमी पाहिजे. पिरियडिक टेबल म्हटलं की हे आठवलंच पाहिजे आणि जेव्हा तुम्ही हा पिरियडिक टेबल पाठ कराल आणि तुम्हाला तो रोज लिहायचा असेल तेव्हा हा आराखडा ही डायग्राम तुम्हाला पहिली ड्रॉ करायची पेजवरती आणि मग त्याच्यामध्ये फटाफट एलिमेंट्स भरायचे. तर साधारणतः 1-2 मिनिटं तुम्हाला लागले पाहिजेत. जर तुमचं पिरियडिक टेबल चांगल्या प्रकारे पाठ झालाय तर 2 मिनिटं झाले पाहिजेत आणि रोज तुम्हाला एकदा अशा प्रकारे पिरियडिक टेबल लिहायचं आहे. तर हा आराखडा बनवून झाल्यानंतर 2 मिनिटं म्हणजे खूप वेळ झाला. साधारणतः मला वाटतं आताचे विद्यार्थी स्मार्ट आहेत ते 1 मिनिटात करून टाकतील आणि हा आराखडा तुम्हाला बनवायला ही डायग्राम पिरियडिक टेबलची बनवायला तुम्हाला समजा 1-2 मिनिटं लागतात. तर एक 3 ते 4 मिनिटात डायग्राम बनवून त्यात एलिमेंट्सचे सगळे सिम्बॉल लावून तुमचं काम होऊन जाईल. रोज एकदा लिहायचं हे लक्षात घ्या. जो हे करेल त्याला केमिस्ट्री सोपं जाईल, त्याला केमिस्ट्री समजेल. आत्ताच सांगतोय, याशिवाय केमिस्ट्री तुम्हाला समजणार नाही. तर यात नवीन काय हे तर पुस्तकामध्ये पण आहे. पहा याच्यात नवीन काय. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांना मेन ग्रुप एलिमेंट्स म्हणतात. लक्षात ठेवा, मेन ग्रुप एलिमेंट्स. डी ब्लॉकच्या एलिमेंट्सला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात आणि एफ ब्लॉक मध्ये जेवढे काही एलिमेंट्स असतील त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. कोणत्या एलिमेंट्सला काय म्हणतात ही माहिती इथे मिळाली. पुढे ग्रुप 1 मध्ये जे एलिमेंट्स आहेत एस ब्लॉकच्या त्यांना अल्कली मेटल्स म्हणतात आणि ग्रुप 2 चे जे एलिमेंट्स आहेत त्यांना अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हणतात. आता अल्कली म्हणजे काय तर पहा, अल्कलीचा साधा सरळ असा अर्थ होतो की जे काय म्हणतात त्याला आम्लारी पदार्थांपासून किंवा बेसेस पासून मिळालेत म्हणजे कॅल्साइन सॉल्ट यांच्यासाठी अल्कली मेटल्स. अल्कली हा शब्द कॅल्साइन सॉल्ट साठी वापरला जातो. मग त्याच्यावरूनच अल्कलाइन अर्थ मेटल्स. बरोबर. तर ग्रुप 1 ग्रुप 2 एलिमेंट्सला काय म्हणतात हे काय नवीन नाहीये, हे याआधी तुम्ही पाहिलेलं आहे. परंतु ग्रुप 13 एलिमेंट्सला काय बोलतात हे नवीन आहे तुमच्यासाठी. तर पहा, ग्रुप 13 एलिमेंट्स मध्ये ग्रुप 13 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना इकोसॅजेन्स. आता जेन्स म्हणजे काय हे मी ऑलरेडी सांगितलंय. जेन्स मध्ये फॉर्मिंग. बरोबर का नाही, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर इकोसॅजेन्स असं का म्हणतात त्याला हे सगळ्यात पहिलं तुम्हाला समजलं पाहिजे. जसं अल्कली का म्हणतात हे तुम्हाला समजलंय. अल्कली म्हणजे काय कॅल्साइन सॉल्ट आणि कॅल्साइन सॉल्ट म्हणजे काय जे कशापासून बनलेले आहेत बेसिसचे बनलेले आहेत किंवा त्यांना काय म्हणू शकतो आपण आम्लारींपासून बनलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो कॅल्साइन सॉल्ट. मी जरा इकडे लिहिलेलं रफ करतो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्मॅट हवा आहे ते त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतील. ठीक आहे, म्हणजे एकदा तुमच्याकडे स्क्रीनशॉट आला की तुम्ही त्याला सारखं सारखं पाहू शकता. तर इकोसॅजेन्स, जेन्स म्हणजे फॉर्मिंग. मग इकोसॅ म्हणजे काय पहा, इकोसॅ म्हणजे 20. जे एलिमेंट्स त्यांचं स्ट्रक्चर बनवत असताना इकोसॅहेड्रा बनवू शकतात म्हणजे ज्यांना 20 फेसेस 20 फेसेसचं ते स्ट्रक्चर बनवू शकतात, 20 फेसेसचं स्ट्रक्चर बनवू शकतात इकोसॅहेड्रा. द एलिमेंट्स फॉर्मिंग इकोसॅहेड्रा आर नोन ॲज इकोसॅजेन्स. त्यानंतर आपल्याकडे आहे पुढचा ग्रुप 14 ज्याला म्हटलं जातं क्रिस्टलोजेन्स. आता जेन्स म्हणजे फॉर्मिंग, क्रिस्टलो म्हणजे क्रिस्टल्स. क्रिस्टल फॉर्मिंग बघा ना, ग्रुप 14 मध्ये कार्बन येतो. कार्बन येतो ना ग्रुप 14 मध्ये. काही काही एलिमेंट्स तुम्हाला माहित असतील. तर डायमंड बनतो कार्बन पासून. क्रिस्टल फॉर्मिंग. ग्रुप 15 एलिमेंट्सला निक्टोजेन्स म्हणतात. आता हे नाव थोडंसं विशेष आहे. निक्टोजेन्स का बरं निक्टोजेन्स म्हणत असतील. निक्टो म्हणजे याचा अर्थ होतो चोकिंग प्रॉपर्टी, चोक करणे. चोक करणे म्हणजे समजा पूर्ण हवा काढून घेतली, ऑक्सिजनच नाहीये रूम मध्ये, तर आपण चोक होऊन श्वास कोंडायला लागेल आपल्याला. तर इथे जे गॅसेस आहेत ना नायट्रोजन वगैरे त्यांची ही चोकिंग प्रॉपर्टी असते म्हणून त्यांना निक्टोजेन्स म्हणतात. ग्रुप 16 एलिमेंट्सला चाल्कोजेन्स म्हणतात. आता सगळीकडे जेन्स म्हणजे फॉर्मिंग हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. बरोबर. तर चाल्कोजेन्स. आता पहा, चाल्को हा जो शब्द आहे ना तो कॉपरच्या ओर्स साठी वापरला जातो. जिथून आपण कॉपर ऑक्साईड
कॉपर सल्फाईड. तर बघा ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन सल्फर असतात. मग ज्यांच्यापासून कॉपरचा ओर बनतोय त्यांना चाल्कोजेन्स म्हणतात. चाल्कोचा अर्थ कॉपर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुढे आहे ग्रुप 17 एलिमेंट्स हॅलोजन्स. हॅलो म्हणजे ऍसिड्स, जे ऍसिड्स बनवतात ते हॅलोजन्स. आणि ग्रुप 18 मध्ये जे आहेत त्यांना आपण नोबल गॅसेस असे म्हणतो. तर मला इथे एक सांगू द्या, ग्रुप 1 ला अल्कली मेटल्स, ग्रुप 2 ला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतात. हे IUPAC ने मान्य केलेले. IUPAC म्हणजे एक अशी ऑर्गनायझेशन आहे जी हे सगळं ठरवते, कोणाला काय बोलायचं, कोणाला काय नाव द्यायचे, मनुष्यांना नाही, या कंपाऊंड्सला केमिस्ट्रीमध्ये किंवा एलिमेंट्सला. तर ग्रुप 1 ग्रुप 2 IUPAC ने मान्य केलेला आहे. ग्रुप 18 ग्रुप 17 ग्रुप 16 ह्या IUPAC ने मान्य केलेलं आहे. 13 14 15 हे IUPAC ने मान्य केलेलं नाहीये, ऍक्सेप्टेड नाहीये, आपण त्याला ते नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर कोणाला काय म्हणतात, कोणत्या एलिमेंट्सला काय म्हणतात हे लक्षात घ्या. पुढे डी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट्स आहेत ना, तर जी पहिली सिरीज आहे डी ब्लॉक मधली आडवी सिरीज, आडवी, त्याला आपण 3D ट्रान्झिशन सिरीज, 4D ट्रान्झिशन सिरीज, 5D अँड 6D. आता त्याला 3D 4D 5D 6D का म्हणतात आता नाही समजणार आपल्याला, चॅप्टरच्या वेळेस आपण पाहूयात. पण काय म्हणतात ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यातली जी पहिली सिरीज आहे आडवी, या पिरियड वाईज आडवी हॉरिझॉन्टल, दॅट इज नोन ॲज लॅन्थनाइट्स. आणि जी सेकंड सिरीज आहे इट इज नोन ॲज ऍक्टिनाइट्स. तर पिरियडिक टेबल मध्ये किती ब्लॉक्स आहेत, किती पिरियड्स आहेत, किती ग्रुप्स आहेत, त्यातील एलिमेंट्सला काय बोलतात, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या एका चार्टमध्ये अवेलेबल होती. अर्थात जे सर्वात महत्वाचं आहे, जो या पिरियड टेबलचा आत्मा आहे म्हणजे एलिमेंट्स, ते आपण अद्याप यात टाकलेलं नाहीये. पुढे आपण पाहणार आहोत काय म्हणतात त्याला. ठीक आहे. तर यस, यू कॅन टेक द स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही माहिती तुम्हाला अति महत्वाची आहे. चला तर जाऊयात पुढे. मॉडर्न पिरियडिक टेबल. आता यामध्ये यस, आता मी त्याचा आत्मा त्यात भरलाय, त्यात एलिमेंट्स टाकलेले आहेत आणि तुम्ही ओळखू शकता हा एस ब्लॉक आहे. याच्यामध्ये ग्रुप 1 ग्रुप 2 आहे, हा पी ब्लॉक आहे, बरोबर ना. कुठून स्टार्ट होतो पी ब्लॉक, ग्रुप 13 पासून, ग्रुप 13 टू 18. डी ब्लॉक ग्रुप 3 टू 12 आणि एफ ब्लॉक. आता तुम्हाला सर वेगवेगळे कलर काय आहेत, जो ऑरेंज कलर तुम्हाला दिसतोय ते सगळे मेटल्स आहेत, जे ग्रीन कलर मध्ये दिसत आहेत ते सगळे नॉन मेटल्स आहेत, जे येलो कलर मध्ये दिसत आहेत ते सर्व मेटॅलॉइड्स आहेत. ठीक आहे, लक्षात राहील. तर तुम्ही बघू शकता की किती मेटल्स आहेत, किती नॉन मेटल्स आहेत पिरियडिक टेबलमध्ये. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही यात ठरवू शकता की यामध्ये 1 2 3 4 5 6 मेटॅलॉइड्स आहेत, बरोबर. तसे तुम्ही इकडे हे पण पाहू शकता की किती नॉन मेटल्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19, साधारणतः 19. आणि हा हायड्रोजन 20वा, म्हणजे 6 मेटॅलॉइड्स आहेत, 20 नॉन मेटल्स आहेत. मग 118 मधून ते मायनस करा, बाकी सगळे उरलेले मेटल्स असतील पिरियडिक टेबलमध्ये. आता जर आपल्याला यात ठरवायचं असेल की किती पिरियड्स, बघा 1 2 3 4 5 6 पिरियड्स आडव्या होईल आणि हे सगळे ग्रुप्स आले त्याचे नंबर्स. तर हा साधारणतः पिरियडिक टेबल अशा पद्धतीचा असणार आहे. ठीक आहे. आणि पाठ करणे म्हणजे एलिमेंट्सची पोझिशन कुठे आहे ते तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आता बऱ्याचदा मुलं इथे मिस्टेक करतात, ते पाठांतर करताना काय करतात, पिरियड वाईज पिरियडिक टेबलला पाठ करतात. तसा पाठ केल्याने पिरियडिक टेबल तुमचा पाठ तर होईल, तो तुम्ही लिहू तर शकाल, पण एक्झामला गेल्यावर तुम्हाला पूर्ण पिरियडिक टेबल गेल्या लिहावं लागेल. त्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही ग्रुप वाईज पिरियडिक टेबल पाठ करा, फार इम्पॉर्टंट आहे. मी पण असंच केलं, मी स्वतः ही चूक केली. पिरियडिक टेबल पहिलं पिरियड वाईज पाठ केलं, नंतर जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो तेव्हा कळालं याचा तर यूज होत नाहीये. मग पुन्हा मी ग्रुप वाईज पाठ केला. आणि पिरियडिक पाठ करणं ही काही मोठी गोष्ट नाही, कारण आपल्याला बऱ्याच ठिकाणी स्कूल्समध्ये टीचर्स हे शिकवतात की शॉर्टकटमध्ये वाक्य बनवा आणि पिरियडिक टेबल पाठ करा, बरोबर ना. आणि बरेचसे व्हिडिओ सुद्धा यावरती अवेलेबल आहेत. पण आता आपण मराठीत अशी काही वाक्य बनवणार आहोत की ज्याने तुम्हाला ते समजायला सोपं जाईल, पिरियडिक टेबल पाठ करायला सोपं जाईल. एकदा का पाठ झाला ना पिरियडिक टेबल, एकदा तुम्हाला कळालं कोणते कोणते एलिमेंट्स आहेत आणि तुम्ही त्याची रोज लिहून प्रॅक्टिस केली की नंतर ती वाक्यांचं काही घेणं देणं राहत नाही आपल्याला. सो सध्या आपण पाहूयात की आपल्याला कशा पद्धतीने करायचं. आपण सुरुवात करतोय एस ब्लॉक अल्कली मेटल्स. आणि पहा मी आज फार कमी लिहितोय या पीपीटी वरती, कारण तुम्ही चांगल्या पद्धतीने स्क्रीनशॉट घेऊ शकाल. सो मला वाटतं तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेतला असेल. ओके, एस ब्लॉक अल्कली मेटल्स सुरुवात करूया कशा पद्धतीने पाठ करायचे. चला
ग्रुप 1 7 पिरियड्स येतील त्याच्यामध्ये आणि एलिमेंट्स कोणते येतील तुमच्या समोर आहेत. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. मी त्याची नावं सांगतोय तुम्हाला. बऱ्याचदा मी त्याची नावं सांगणार आहे कारण तुम्ही त्याला यूज टू व्हाल, तुम्हाला त्याची सवय झाली पाहिजे. आता हे पाठ कसं करणार, मग तुमच्या लक्षात कसं राहणार, त्यांची नावं काय हे विसरून जा. त्यांचे सिम्बॉल आहेत HLi, Na, पोटॅशियम, Rb, Cs आणि Fr. तर हे लक्षात राहण्यासाठी साधारणतः आपण वाक्य बनवतो. तर आपलं वाक्य पहा काय आहे. वाक्य येतंय, ठीक आहे, मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. आता तुम्हाला कळत नसेल की हे काय आहे कारण आपण मराठीत केलंय ना, बरोबर. पण आता तुम्हाला ते कळेल काय असेल. पहा, हरी, लीना, केशव, रुबी, सुशांत फ्रेंड्स आहेत, बरोबर. हरी मधला जो H आहे त्याला मी अंडरलाईन सुद्धा केलेला आहे, तो हायड्रोजन. लीना मधला जे ली आहे तो लिथियम. ना म्हणजे Na, सोडियम झाला. केशवचा K, रुबीचं Rb, सुशांतचं आता इथे जरा आपण चेंज करतोय कारण थोडी ऍडजस्टमेंट तर करावी लागेल. CS, सुशांत मध्ये लागेल C टाकायचा, CS. फ्रेंड्सचं Fr झालं. हरी, लीना, केशव, रुबी, सुशांत फ्रेंड्स आहेत. हे वाक्य तुमच्या लक्षात असलं पाहिजे. हरी, लीना, केशव, रुबी, सुशांत फ्रेंड्स आहे. मग त्यातला H घ्यायचा आहे, Li घ्यायचे, Na घ्यायचे, K घ्यायचे, Rb घ्यायचे, CS घ्यायचे, Fr घ्यायचे. हे लक्षात राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला पाठ होईल की ग्रुप 1 मध्ये, एस ब्लॉक मध्ये, ग्रुप 1 मध्ये जे अल्कली मेटल्स आहेत ते कोणते कोणते, HLi, Na, K, Rb, CS, Fr. वाक्य काय, हरी, लीना, केशव, रुबी, सुशांत फ्रेंड्स आहेत, बरोबर. अशा पद्धतीने केलं तुम्हाला ते सोपं जाईल. आता H म्हणजे हायड्रोजन, Li म्हणजे लिथियम. बरेचसे एलिमेंट्स हे विद्यार्थ्यांना नोन असतात म्हणून थोडं फास्ट सांगतो. Na म्हणजे सोडियम, पोटॅशियम, K, रुबिडियम, Rb, सीझियम आणि मग फ्रान्सियम. आता ही नावं का आली. आता हायड्रोजन विषयी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, आठवतं तुम्हाला. हायड्रोजनचं नाव हायड्रोजन काय, जेन म्हणजे फॉर्मिंग, हायड्रो म्हणजे वॉटर, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वॉटर फॉर्मिंग. म्हणजे इथे मी तुम्हाला फक्त कसं पाठ करायचं हे शिकवत नाही, त्याची नावं कशी लक्षात ठेवायची हे सुद्धा शिकवतोय. हे तुम्हाला कुठेच सापडणार नाही, फक्त आपल्या अल्केमिस्ट लेक्चर सिरीज मध्ये आपण हे सांगतोय. ओके. लिथियमला लिथियम का म्हणतात, लिथिओस, ग्रीक किंवा लॅटिन भाषेत लिथिओसला स्टोन म्हणतात, दगडासारखा, म्हणून त्याला लिथियम म्हणतात. सोडियम, आता ऍक्च्युली सोडियम जो आहे ना त्याचं नाव सोडियम काय आहे कारण त्याला सोडा म्हणतात आणि तो जो सोडियम आहे ना तो सोडियम कार्बोनेट, बायकार्बोनेट याच्यामध्ये सापडतो. जुन्या काळामध्ये हेडेक, डोकेदुखी थांबवण्यासाठी सोडा वापरायचे, मग त्या सोड्यात काय आहे, सोडियम आहे. पण त्याला लॅटिन भाषेत नॅट्रियम म्हणतात म्हणून त्याचा सिम्बॉल Na, पण बोलतात त्याला सोडियमच, ठीक आहे. पोटॅशियमला पोटॅशियम का बोलतात, पोटॅश म्हणजे ऍश लेफ्ट ओव्हर आफ्टर बर्निंग. पॉटॅश, पॉट म्हणजे भांड, बरोबर ना, बर्न केल्यानंतर जे उरतं ती ऍश, त्याला पोटॅशियम असं नाव पडलं. लॅटिन भाषेत त्याला केलियम म्हणतात म्हणून त्याचं नाव K आहे, ठीक आहे. पुढे रुबिडियम, डीपेस्ट रेड, बरोबर. बघा मी सांगितलं तुम्हाला की हेनरी मोस्लेने एक्सरेची बंबार्डमेंट केली, त्यावरून त्याला काहीतरी एक ग्राफ मिळाला असेल, त्या ग्राफला स्पेक्ट्रम असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जो कलर मिळाला ना या रुबिडियमसाठी तो एकदम रेड कलर मिळाला आणि रुबी म्हणजे रेड कलर म्हणून त्याला रुबिडियम म्हणतात. सीझियम मध्ये ब्लू कलरचे मिळाले लाईन्स, त्या स्पेक्ट्रामध्ये त्याला जे ऑब्झर्व झाले कलर ते ब्लू, हेव्हनली ब्लू कलरचे होते आणि साहजिकच त्या ग्रीक किंवा लॅटिन भाषेत ब्लू कलरला सीझियम म्हणत असतील. फ्रान्सियम का फ्रान्सियम म्हणतात, फ्रान्समध्ये डिस्कवर झाला म्हणून त्याला फ्रान्सियम म्हणतात. तर जेव्हा तुमच्याकडे ग्रुप 1 तुम्हाला आठवायचं आहे ना तेव्हा ही संपूर्ण माहिती जी आता इथे वरती आहे ती तुमच्या लक्षात आली पाहिजे. घ्या स्क्रीनशॉट. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक ग्रुप, हो 18च्या 18 ग्रुप तुम्हाला पाठ करावे लागतील. पाठ झाल्यानंतर रोज एकदा लिहावे लागतील, किमान 2 महिने तरी, मग तुमच्या ते लक्षात राहतील. त्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल मध्ये मध्ये याचा यूज कराल तरच तो लक्षात राहील. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. चला, एस ब्लॉक अल्कली मेटल्स कळालाय सर्वांना कसा पाठ करायचा आहे. प्रत्येक एलिमेंटचं नाव का ते आहे, त्याचं सिम्बॉल काय आहे हे तुम्हाला कळालं. आता यात सर्वात महत्वाचं म्हणजे ऍटॉमिक नंबर कसा पाठ करणार हा प्रश्न झालाच. ऍक्च्युली
ऍटॉमिक नंबर काय असतो हे आपल्याला इथे शिकायचं नाहीये, पण एक एक्स्ट्रा माहिती म्हणून मी तुम्हाला इथे सांगतो. आपण पुन्हा जेव्हा पिरियोडिक टेबल चॅप्टर करणार आहोत 11वीच्या मुलांसाठी तेव्हा त्यात पाहणार आहोत. पण आता लक्षात घ्या, स्क्रीनशॉट घेतल्यानं सर्वांनी, कारण मी आता याच्यावरती लिहिणार आहे. तर इथे ओके, पेन सिलेक्ट करतो मी कधीच. काय करायचं आपल्याला, ऍटॉमिक नंबर कसे असतात ते पाहायचंय. हायड्रोजन हा पहिला एलिमेंट आहे, त्याच्यामुळे याचा ऍटॉमिक नंबर आहे ना 1 असणार आहे, बरोबर. लिथियमचा ऍटॉमिक नंबर 3 आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग कसा आला पहा, हायड्रोजन नंतर पिरियोडिक टेबलमध्ये एकच एलिमेंट येतो, पहिल्या पिरियडमध्ये एकच एलिमेंट येतो. तुम्ही जर पिरियोडिक टेबल तुमच्या डोळ्यासमोर असेल, मग अशी मी जो दाखवला तो, तर तुम्हाला कळेल की हायड्रोजन हिलियम हा येतो. ठीक आहे, हवं असेल तर मी तुम्हाला पिरियोडिक टेबल पुन्हा एकदा दाखवतो, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात राहील की हे कशा पद्धतीने करायचं आहे. चला पाहूया याच्यामध्ये. पहा, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1, तर हिलियमचा काय येईल 2 येईल. आता हिलियम नंतर इथे 3 येणारच ना, साहजिकच, बरोबर. म्हणजे पहिल्या पिरियडमध्ये 2 एलिमेंट आहेत, दुसऱ्या पिरियडमध्ये 8 एलिमेंट आहेत, तिसऱ्यामध्ये 8 आहेत, चौथ्यामध्ये 18, पाचव्यामध्ये 18, 6व्यामध्ये 32. तुम्ही असं 6व्यामध्ये 32 कसे झाले पहा. हे जर तुम्ही सगळे काउंट केले लाईन वाईज पूर्ण या CS पासून ते RN पर्यंत काउंट केलं तर 18 होतील. त्यात तुम्ही पहा ना, मग इथून पुढे हे लॅन्थनाइड्स त्यात ऍड होतील, हे 14 आहेत. ही CE पासून LU पर्यंत 14 आहेत, हे तुमचे पाठ होतील, बरोबर. तसेच जर 7th मध्ये पण तुम्ही बघितलं तर आता ते कम्प्लीट झालेलं आहे, त्यात पण 32 असेल. मग जर तुम्हाला हायड्रोजन पासून लिथियमचा ऍटॉमिक नंबर काढायचा असेल तर तुम्हाला त्यात +2 करावं लागेल. हायड्रोजनचा 1 आहे, त्यात +2 केलं 3 आलं. सोडियमचा काढायचा असेल तर मला सांगा ना, सेकंड पिरियड पासून थर्ड पिरियड मध्ये तुम्हाला जायचंय, ते किती ऍड करावं लागेल 8, म्हणजे इकडे 11 येईल. सोपं झालं का नाही. थर्ड पासून 4th पर्यंत जायचंय, पुन्हा 8 ऍड करावं लागेल, किती होईल 19 होईल. ज्या पिरियड मध्ये तुम्ही जाताय त्याच्या वरच्या पिरियडमध्ये किती आहे, सेकंड पिरियडच्या एलिमेंटचं सांगायचंय. तर वरच्या पिरियडमध्ये 2 एलिमेंट आहेत, मग मी 2 ऍड केलं. थर्ड पिरियड मधल्या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर सांगायचा आहे, त्याच्या वरच्या म्हणजे सेकंड पिरियडमध्ये 8 एलिमेंट्स आहेत. पोटॅशियम चौथ्या पिरियड मधला आहे, मग त्याच्या वरच्या पिरियडमध्ये 8च एलिमेंट आहेत ना, थर्ड मध्ये 8 एलिमेंट आहेत, 8 ऍड करायचे. यू ऍड 8 ओव्हर देअर, यू विल गेट द ऍटॉमिक नंबर. फिफ्थ पिरियड रुबिडियमचा ऍटॉमिक नंबर सांगायचा आहे, त्याच्या वरच्या पिरियडमध्ये 18 एलिमेंट्स आहेत, 18 ऍड करा. सो तुम्ही जेव्हा 19 मध्ये 18 ऍड कराल तर तुम्हाला 37 मिळेल, म्हणजे रुबिडियमचा ऍटॉमिक नंबर 37 आहे. ओके. तसं सीझियमचा 6th पिरियड मध्ये सीझियम येतो, म्हणजे हे पण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की तो एलिमेंट कोणत्या पिरियड मधला आहे, कोणत्या ग्रुप मधला आहे, ऑब्व्हियसली. मग 37 मध्ये तुम्हाला 18 ऍड करावं लागेल. सो यू जस्ट ऍड द 18, यू विल गेट 55, 55 मिळतील तुम्हाला. तशा पद्धतीने फ्रान्सियमसाठी तुम्हाला 32 ऍड करावं लागेल. 32 ऍड केलं म्हणजे तुम्हाला इथे 87 हा ऍटॉमिक नंबर मिळेल. तर प्रत्येक पिरियडला तुम्ही हे करू शकता. आणि एकदा का ग्रुप 1चं तुम्हाला ऍटॉमिक नंबर माहीत झाले ना, मग तुम्ही 2 ते 3 मिनिटाच्या अवधीत, म्हणजे ठीक आहे तुम्हाला डायरेक्ट नाही सांगता येत, तुम्ही थोडं विसरलात, कन्फ्युज आहात, पण जर तुम्हाला ग्रुप 1चे ऍटॉमिक नंबर माहिती तर मग पुढे तर तुम्हाला चढत्या क्रमाने इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये करायचे. आता लिथियम नंतर बेरिलियम 4 असेल, बेरिलियम नंतर मॅग्नेशियम 4 मध्ये 8 मिळवा, 12 होऊन जाईल. तुम्ही डायरेक्ट करू शकता. मग 2, 8, 8, 18, 18, 32 मॅजिक नंबर्स म्हणतात यांना, मॅजिक नंबर्स, कारण ते यूज करून तुम्ही काय करू शकता, ऍटॉमिक नंबर डिटरमाइन करू शकता. पुन्हा मी नेक्स्ट लेक्चर्स मध्ये सुद्धा याच्याविषयी सांगणार आहे. एस ब्लॉक मधलं अल्केली मेटल्स ग्रुप 1 कसा लर्न करायचा, त्याची नावं काय आहेत, एलिमेंट्सचे सिम्बॉल्स काय आहेत, त्यासाठी शॉर्टकट काय वापरायचा आहे, हरी, लीना, केशव, रुबी, सुशांत फ्रेंड्स आहेत, हे आपण पाहिलं. आता आपण जाऊया ग्रुप 2 कडे. एस ब्लॉक अल्कलाइन अर्थ मेटल्स ग्रुप 2 आहे, 7 पिरियड्स असणार आहेत. फर्स्ट पिरियड मध्ये बघा गेला तो, फर्स्ट पिरियड झाला ना, एलिमेंट नाहीये. ग्रुप 2 मध्ये फर्स्ट पिरियड येतोच नाही. फर्स्ट पिरियड मध्ये 2च एलिमेंट्स आहेत, एक ग्रुप 1 मध्ये, एक ग्रुप 18 मध्ये. मग बेरिलियम पासून सुरुवात करायचंय. आणि वाक्य काय वापरणार, काय वाक्य बनवणार, असं नाहीये की जी वाक्य मी सांगतोय तीच तुम्ही वापरायची. तुम्हाला जी हवी ती वाक्य तुम्ही बनवू शकता तुमच्या हिशोबाने. स्वतःकडे ठेवायचं, त्याचे तुम्हाला स्वतःला हसायला येत असेल काय प्रॉब्लेम नाही. हसणारी वाक्य असतील तर चांगल्या प्रकारे लक्षात राहतं ना. विद्यार्थी मग असं बरंच काही डोकं लावू शकतात, याच्यामध्ये तर आपण सर्व पटाईत असतो, बरोबर का नाही. तर एक साधारणतः मी साधीसुधी वाक्य बनवण्याचा प्रयत्न केलाय. मी स्वतः जेव्हा पिरियोडिक टेबल लर्न केला होता तेव्हा माझी पण स्वतः मी काहीतरी वेगळं बनवलं असेल, जे मी इथं युट्यूबवर नाही सांगू शकत ना, बरोबर.
तर एक साधारणतः एक्झाम्पल आहे, तुम्ही स्वतःचं बनवा, ते चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. तर इथे ग्रुप 2 साठी काय आहे पहा, बेटा मागतो का सारखं बरं पैसे, बरोबर ना. बेटाचा बी, मागतोचा MG, का, आता का म्हणजे आपण साधारणतः मराठीत KA म्हणतो, इथे CA आहे, एवढं तर लक्षात ठेवावं लागेल. सारखंच SR, बरं BARA, बरोबर. किंवा बेटा मागतो का सारखं 12 पैसे, 12 पैसे सुद्धा तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला जे हवं ते, बरोबर. पण याने साधारणतः सिम्बॉल्स लक्षात राहतील. मग नावं, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम, रेडियम, ही त्या एलिमेंट्सची नावं आहेत. पुन्हा रिपीट करतो, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम, रेडियम. बेरिलियम का म्हणतात आधीच सांगितलं, त्याचा जो मिनरल आहे ना बेरिल, तो बेलूर मद्रासमध्ये इंडियावरून आहे, चांगला लक्षात राहील आता तुमच्या तो. मॅग्नेशियम, ग्रीसमध्ये मॅग्नेशिया हे एक शहर आहे, सिटी आहे, त्या मॅग्नेशिया सिटीमध्ये सापडल्यामुळे त्याला मॅग्नेशियम म्हणतात. कॅल्शियम म्हणजे काय, कॅल्क्स, पुन्हा ग्रीक किंवा लॅटिन भाषा असेल ही, आणि त्याला लाईम असं म्हणतात, चुना, बरोबर ना, त्याच्यामुळे त्याला कॅल्शियम म्हणतात. स्ट्रॉन्सियम स्कॉटलँडमध्ये सापडलं म्हणून, म्हणजे स्कॉटलँडमध्ये एक रिजन असेल स्ट्रॉन्सियम, त्याच्यावरून त्या एलिमेंटला स्ट्रॉन्सियम नाव दिलं. तसं बेरियम, बेरीज मिनिंग हेवी, हेवी म्हणजे वजनदार ना, ग्रीक किंवा लॅटिन वर्ड असेल बॅरीज. रेडियम, लॅटिन वर्ड फॉर रे, लॅटिन भाषेत किरणांना, प्रकाश किरणांना, रेला काय म्हणतात, रेडियम म्हणतात. रेडिओस, रेडियम, ठीक आहे, म्हणजे ते काही रेडियमच नसतील म्हणत, त्या भाषेत रेडिओ हा शब्द असेल, त्यांना त्यांनी रेडियम असं करून टाकलं. तर ग्रुप 2 सर्वांना समजलाय. अल्कलाईन अर्थ मेटल कसं पाठ करायचं, बेटा मागतो का बरं पैसे, बेटा मागतो का सारखं बरं पैसे, किंवा बेटा मागतो का सारखं 12 पैसे, आणि मग त्याची नावं, आणि ती नावं कशावरून आली. चला पुढे वळूयात. आता S ब्लॉक झालाय, आता P ब्लॉक कडे पहिलं जाऊया, ठीक आहे. तर इकोसाजेन्स म्हणजे ग्रुप 13 एलिमेंट्स माहिती आहे तुम्हाला आता, 1 2 3 4 5 6 7. ग्रुप 1 मध्ये काहीच नाही, ग्रुप 2 पासून चालू. बोरॉन हा मेटॅलाइड आहे. मग कसं पाठ करणार आहोत तुम्ही, बाला, बाळा सगळ्यांना माहिती आहे ना, 2 वेळा तेच आहे. गायीन, 2 वेळा पुन्हा गायीन आहे. पुढे ठीक आहे, आता हे काही कळत नसेल काय लिहिलंय, आता कळेल तुम्हाला. 4च शब्द आहेत, बाला, गायीन, तो गातोय, त्याला तालच नाहीये, म्हणजे बिनतालाचं गातोय. बाळा, गायीन, तालच नाही. तर बालामधलाच बी, बालामधलाच AL, लक्षात राहील ना. ग्रुप 13 बाला, BAL. गायीन झालं ना एकच शब्द, GAIN, गायीन, तालच नाही, TLNH. आता NH तर मगाशी आपण पाहिला का नाही, निहोनियम, आठवतो का नाही, निहॉन, जापनीज भाषेत जपानला निहॉन म्हणतात, रिसेंटली डिस्कवर्ड आहे का नाही, या लक्षात राहायला पाहिजे, ठीक आहे. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम, निहोनियम. का ही नावं का आलीत, अरेबिक वर्ड बुरा, अरेबिक भाषेत बोरॅक्सलाच बुरा म्हणतात, त्याच्यावरून बोरॉन आलं. ॲल्युमिनियम लॅटिन भाषेत ॲल्युमिन म्हणतात. गॅलियम आता लॅटिन भाषेमध्ये फ्रान्स या देशाचं नाव गॉल होतं, GAUL, गॉल, आणि तो फ्रान्समध्ये सापडला म्हणून त्याला गॅलियम म्हणतात. बघा, फ्रान्सवरून फ्रान्सियम पण होतं, आणि फ्रान्सलाच लॅटिन भाषेत गॉल म्हणतात म्हणून गॅलियम पण आहे. इंडियम, इंडियम या एलिमेंटचा जेव्हा स्पेक्ट्रम घेतला गेला तेव्हा त्याचा कलर इंडिगो मिळाला, इंडिकम किंवा व्हायोलेट कलर मिळाला, म्हणून त्याला इंडियम म्हणतात, किंवा इंडिया याच्यावरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, इंडियम. थॅलोस त्याचा स्पेक्ट्रम, त्याचा जो कलर आहे एक्स रे रेडिएशन केल्यानंतर ग्रीन मिळाला. आणि निहॉन मीन्स जपान, जॅपनीज मध्ये हे झालं. तर ग्रुप 13 साठी काय आहे, बाला, गायीन, तालच नाही. बाला 2 वेळा, गायीन 2 वेळा, कारण त्याच्यामध्ये 2-2 एलिमेंट्स येत आहेत म्हणून मी तसे लिहिलेले. वाक्य छोटंच आहे, बाला, गायीन, तालच नाही, ठीक आहे. चला P ब्लॉक मधला पुढचा ग्रुप घेऊयात आपण, ग्रुप 14, 7 पिरियड्स. यस, सेकंड पिरियड पासून चालू होते सर्व काही. तर कसं पाठ करणार याला पहा, काशी, काशी म्हणजे तो एकच शब्द असणार आहे, तुमच्या लक्षात येईल. गेला सँडी सोबत, प्रभातच्या फ्लॅटवर, कशाला गेला, काय पण डोकं लावू नका, अभ्यास करायला गेला, ठीक आहे. तर काशी गेला सँडी सोबत प्रभातच्या फ्लॅटवर अभ्यासाला. ग्रुप 14 साठी एक जनरल ट्रेंड असतो, काशीला गेला,
काशीला गेले शंकर पार्वती फिरायला, असंही ते ट्रेंडी वाक्य आहे, काशीला गेले शंकर पार्वती फिरायला. पण ठीक आहे, मी थोडे वेगळं केले. काशी गेला सँडी सोबत प्रभातच्या फ्लॅटवर अभ्यासाला. काशीचा सी, अच्छा तिथे ए ला सुद्धा अंडरलाईन झाली, ते नसायला पाहिजे, फक्त सी काशी SI, गेलाचा GE, सँडीचा SN, प्रभात मध्ये PB येतं आणि फ्लॅटवर मध्ये FL येतं. FL म्हणजे फ्लोरिडियम असेल तो, त्याचं नाव पाहूयात आपण. पण काशी गेला सँडी सोबत प्रभातच्या फ्लॅटवर अभ्यासाला. ठीक आहे, तर C म्हणजे कार्बन, SI म्हणजे सिलिकॉन, GE म्हणजे जर्मेनियम, SN म्हणजे टीन. इथे पुन्हा वेगळं आहे, सिम्बॉल SN आहे आणि नाव टीन आहे. तर पाहूयात आपण ते काय. PB म्हणजे लेड, पुन्हा इथे वेगळं झालं, आणि FL म्हणजे फेरोवियम आहेच. तर कार्बो म्हणजे कोल्स, लॅटिन भाषेत कोळशाला कार्बो म्हणतात, म्हणून कार्बन नाव. लॅटिन भाषेत सिलेक्स किंवा सिलिक्स म्हणजे हार्ड स्टोन, कठीण दगड, त्याच्यावरून त्याला सिलिकॉन हे नाव पडलं. जर्मेनियम, जर्मनी पासून हे नाव आले, साहजिकच ना, कळून येतं आपल्याला. टीन, लॅटिन वर्ड फॉर टीन इज स्टॅनम, आणि स्टॅनमचा अर्थ काय व्हायचा माहितीये का? तो लीड सारखाच आहे. लीड म्हणजे खाली जो एलिमेंट आहे पहा, PB लीड, तो त्याच्या सारखा आहे म्हणून त्याला स्टॅनम, म्हणून SN असं म्हणतात. लीड म्हणजे प्लंबम. आता प्लंबम वरून तुम्हाला एक शब्द लक्षात राहावा, प्लंबर, बरोबर ना? पहा, प्लंबम मीन्स लिक्विड सिल्वर, आणि त्या लिक्विड सिल्वरचा जो यूज आहे ना, त्या काळामध्ये ते पाईप्स बनवायला यूज करायचे. मग पहा ना, तो प्लंबर हा शब्द पण तिथूनच आलेला आहे, प्लंबर, प्लंबम. लीड म्हणतोय लीड, पण आहे PB, प्लंबम. फ्लेरोवियम, आता फ्लेरो लॅबोरेटरी आहे, JINR, ही लॅबोरेटरी फार इम्पॉर्टंट आहे, कारण बरेचसे जे एलिमेंट्स आहेत ना रिसेंटली डिस्कवर्ड, मगाशी जे आपण पाहिले, ते या लॅबोरेटरीमध्ये डिस्कवर्ड झालेले आहेत. जॉईंट इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्लिअर रिसर्च इन डुबना, तर रशियामध्ये मॉस्कोमध्ये डुबना आहे लॅबोरेटरी, तर त्या रिजन वरून त्याचं नाव आहे फ्लेरोवियम. काशी गेला सँडी सोबत प्रभातच्या फ्लॅटवर अभ्यासाला, लक्षात राहतील ना, काशी गेला सँडी सोबत प्रभातच्या फ्लॅटवर अभ्यासाला. चला पुढचं घेऊयात आपण. ठीक आहे, निक्टोजेन्स ग्रुप 15 वाले, पुन्हा तेच ग्रुप 2 पिरियड 2 पासून स्टार्ट होत आहेत. पाठ कसं करणार? नापास, 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 एकच शब्द 3 एलिमेंट्स करून टाकले मी त्यामध्ये. नापास, नापासचा ना N, P फॉस्फरस AS झालं. सब्जेक्ट मध्ये सब्जेक्टचं SB येईल का नाही? बिन BI, कामाचे. आता कामाचे मध्ये पहिले शब्द नाही घेतले, आपण MC, बरोबर ना, ते घेतलेले आहेत. नापास सब्जेक्ट मध्ये बिन कामाचे. एवढा अभ्यास केला, सँडी सोबत फ्लॅटवर गेले, प्रभातच्या फ्लॅटवर गेले, अभ्यास केला, पण एवढे बिनकामाचे निघाले की फेल झाले. चला काहीतरी रिलेशन तर होते सेंटेन्स मध्ये, बरोबर ना? पहिल्यापासून आपण बघतोय, ग्रुप 1 पासून आपण सुरुवात केली, सगळे फ्रेंड्स आहेत, बघितले, सगळे फ्रेंड्स आहेत, फ्रेंड सोबत फिरायला जायचंय म्हणून बेटासारखे पैसे मागतोय, बरोबर? मग पैसे मागतोय, मग तिथे गेलं त्यांना मजा करायची, बाळा गातोय पण त्याला तालच नाहीये. ग्रुप 13, मग ग्रुप 14 मध्ये आपण घरी खोटं सांगून आलेत. काय खोटं सांगून आलेत? सँडी सोबत प्रभातच्या फ्लॅटवर, काशी आणि सँडी प्रभातच्या फ्लॅटवर अभ्यास करायला गेलेत, आणि नंतर रिझल्ट आला तर काय बघितलं? बिनकामाचे आहेत सगळे, सब्जेक्ट मध्ये नापास झालेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता, ही जी वाक्य बनवले त्यात एक स्टोरी लाईन आहे, तुमच्या लक्षात राहील. सगळे फ्रेंड्स आहेत, घरी पैसे मागतायत, बरोबर ना, मजा करतायत पिकनिकला जाऊन, खोटं सांगतायत, अभ्यास करायला चाललो फ्लॅट वरती, नापास होत आहे. स्टोरी लाईन आहे, उगाच नाही बनली ती अशीच वाक्य. मग N वरून नायट्रोजन, P वरून फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी SB, पण नाव अँटीमनी आहे. बिस्मथ आणि मॉस्कोलियम, तो मॉस्कोलियम तर रिसेंटली डिस्कवर्ड आहे, आपण बघितलं मॉस्को या नावावरून. नायट्रोजनचं एक मिनरल आहे नायटर नावाचं, त्याच्यावरून त्याला नायट्रोजन असं म्हणतात. म्हणजे त्या मिनरल मध्ये, तो अर्थ क्रस्ट मध्ये सापडतो, नायट्रोजन आहे, त्याच्यावरून त्याला नायट्रोजन म्हणतात. फॉस्फरस, ग्रीक या भाषेत ब्रिंगर ऑफ लाईटला फॉस्फरस म्हणतात, म्हणून त्याच्यावरून त्याला फॉस्फरस म्हटलं, बरोबर? तर साधारणतः माचिसच्या ज्या काड्या वगैरे असतात त्यांच्यामध्ये फॉस्फरसचा यूज असतो, हे आपल्याला माहिती आहे. तर ग्रीक वर्ड आहे ब्रिंगर ऑफ लाईट, त्याच्यापासून लाईट मिळते आपल्याला, ज्याला तुम्ही इग्नाइट करू शकता, तर फॉस्फरस म्हणतात. आर्सेनिक, आर्सेनिकॉन विच मीन्स मस्क्युलन ऑर पोटेंट, बरोबर, असा त्याचा अर्थ होतो. अँटीमनी, अँटी आणि
मोनोज मीन्स नॉट फाउंड अलोन, म्हणजे एकटा नाही सापडत. बघा मोनोचा अर्थ होतो एक, मोनो म्हणजे कधी पण एक. पण अँटी मोनो, अँटी मनी, एकटा नाहीये, कोणासोबत तरी असतो, बरोबर, म्हणून त्याला म्हणतात अँटी मनी. एकटा सापडत नाही, कोणासोबत तरी असतो. आता त्याला एसबी असं का म्हणतात पहा, त्याचं जे लॅटिन नाव आहे ते स्टिबियम आहे. आणि स्टिबियम हा शब्द कुठून आला, स्टिबनाईट पासून. आणि स्टिबनाईट काय, स्टिबनाईट म्हणजे जो कॉस्मेटिक्स मध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरला जाऊ शकतो, त्याला आपण म्हणतो स्टिबनियम, म्हणून एसबी. आणि अँटीमनी एकटा नाही सापडला जात म्हणून. तसं बिस्मथ म्हणजे काय, जर्मन वर्ड आहे. जर्मनीमध्ये विस्मथ म्हणजेच व्हाईट मास, विस्मथ म्हणजे व्हाईट मास, त्याच्यावरून त्याला बिस्मथ म्हणतात. मॉस्कोवियम, तिथे पण JI येणार, जॉईंट इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर रिसर्च, डुबनामध्ये आहे, मॉस्कोमध्ये आहे, म्हणून त्याला मॉस्कोवियम म्हणतात. नापास सब्जेक्ट मध्ये बिनकामाचे स्टोरी लाईन तुमच्या लक्षात आली. पुढच्या ग्रुपकडे वळूयात. ग्रुप 16, 1 2 3 4 5 6 7. पुन्हा पिरियड्स, ऑक्सिजन पासून सुरुवात होते. वाक्य काय, ओमी सूर्या, कोणाची तरी नावं असू शकतात, प्लीज डोंट ऑफेंड मी, अशी नावं यूज करायची कोणाची नाहीयेत. आणि याच्यावरून एकमेकांना लगेच चिडवायला लागू नका, कारण मी सुद्धा विद्यार्थी होतो, मला आठवतं. ओम सूर्या शेंगतेल लावतात पोळ्यांना, हा तेच, ओमी सूर्या शेंगतेल पोळ्यांना लावतात. वाचून घ्या. ठीक आहे, आता इथे सूर्या जरा लिहायला मला मराठीत त्रास झालाय, पण तुम्ही समजून घ्या. आपल्यामध्ये सूर्या लिहिताना य वरती तो रफा राहावा, ठीक आहे, नाही आला लॅपटॉपमध्ये. तर ओमी सूर्या शेंगतेल पोळ्यांना लावतात. ओमीचा ओ, सूर्याचा SU, SU नाही घ्यायचा आपल्याला, S घ्यायचा आहे फक्त, तिथे चुकीचं आहे, बरोबर, S घ्यायचा आहे फक्त. सेंग, SETEPOLV आलं सगळ्यांना. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम आणि लिव्हरमोरियम. तर लिव्हरमोरियम आपण ऑलरेडी पाहिला रिसेंटली 5 डिस्कवर्ड एलिमेंट्स मध्ये. ऑक्सिजन मीन्स ऍसिड फॉर्मिंग, ऑक्सिजन फॉर्मिंग ऍसिड्स. सल्फर, लॅटिन वर्ड विच मीन्स टू बर्न, जो स्वतः ज्वलनशील आहे, जो जळतो, त्याला लॅटिन भाषेत सल्फर म्हणतात, म्हणून इथे नाव सल्फर आहे. सेलेनियम, ग्रीक, अच्छा दॅट शुड नॉट बी ग्रीन वर्ड, तो ग्रीक वर्ड असायला पाहिजे, फॉर मून. ग्रीक भाषेत मूनला काय म्हणतात, सेलॉन असं म्हणतात, बरोबर, सेलेन असं म्हणतात, इथे ग्रीक हवं. आणि चला पुढे वळूयात. ग्रीक वर्ड फॉर मून इज सेलेन, त्याच्यावरून त्याला काय म्हटलं जातं, सेलेनियम असं म्हटलं जातं. म्हणजे पहा, प्रत्येक एलिमेंटची एक स्वतःची हिस्ट्री आहे. म्हणजे तो कुठे डिस्कवर्ड झाला, कोणी डिस्कवर्ड केला, त्याचे काय प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यावरून त्याला काय नाव देण्यात आलं, ही प्रत्येक एलिमेंटची एक स्टोरी आहे. अशा 118 स्टोरीज बनतील. मला जर भविष्यात वेळ मिळाला तर या प्रत्येक एलिमेंटची स्टोरी मी एका एलिमेंटसाठी एक व्हिडिओ बनवून टाकायचं माझं नियोजन आहे. पण ठीक आहे, त्याचा ते इंटरेस्ट पार्ट झाला आपल्या, त्याच्यामुळे आपल्याला इंटरेस्ट जनरेट होईल. त्याचा अभ्यासाची काही काय म्हणतात मार्क्स मिळवणे वगैरे त्याचा काही संबंध नाही. तर सध्या आपल्याला मार्क्ससाठी लेक्चर पाहायचे, त्यासाठीच मला अपलोड करायचे. मी भविष्यात सांगतोय की मी प्रत्येक एलिमेंटची एक स्टोरी लाईन टाकू शकेल. कदाचित मी आता हे तुम्हाला सांगतोय किंवा कोणी माझे व्हिडिओ बघून ती आयडिया चोरून कोणी टाकू नये म्हणजे झालं. चला कोणी टाकलं तरी आता तुम्हाला माहितीच असेल की विनोद सर पहिल्यांदा अल्केमिस्ट लेक्चर सिरीज मध्ये म्हटले होते की ही स्टोरी लाईन सरांना टाकायची आहे. सो यस, इट्स माय ब्रँड नाव. पोलोनियम, होमलँड ऑफ मॅरी क्युरी. मॅरी क्युरी फार महत्वाची सायंटिस्ट आहे. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स किंवा रेडिओ ऍक्टिव्ह या क्षेत्रात तिचं महत्वाचं काम आहे. तर जिथे तिचा जन्म झाला होता, जिकडची ती होती पोलंडवरून, त्याच्यावरून त्याला पोलोनियम असं म्हणतात. लिव्हरमोरियम तर तुम्हाला मी सांगितलं, लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी लिव्हरमोर या शहरामध्ये आहे, अमेरिकेमध्ये. चला, तर ओमी सूर्या सेंकल पोळ्यांना लावतात. OSSETEPOLV झालं पाठ. हॅलोजन्स, ग्रुप 17, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टाटाईन आणि TS म्हणजे काय येतंय लक्षात, मगाशी पाहिला, टेनेसी. चला, फक्त कळू दे, बरं, आईला, आता, तसं, बरोबर ना. ओमी आणि सूर्या काय करतात, सेंकल पोळ्यांना लावतायत. मग कोणतरी त्यांची कंप्लेंट करते, फक्त कळू दे बरं आईला आता, तसं. कळालं. तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टाटाईन, टेनेसी जे एलिमेंटचे सिम्बॉल आहेत तीच त्यांची नावं आहेत. नावावरून सिम्बॉल आलेले आहेत, काहीच फरक नाही. फ्लोरीन म्हणजे लॅटिन वर्ड आहे त्याच्या मिनरलसाठी, फ्लुइड. फ्लुइड म्हणजे टू फ्लो, फ्लोरीन. त्याच्यानंतर क्लोरीन, का म्हणतात क्लोरीन, क्लोरोस म्हणजे येलो ग्रीन, आणि त्या गॅसचा कलर पण साधारणतः तसाच दिसतो क्लोरीनच्या.
म्हणून त्याला ग्रीक भाषेत क्लोरोस म्हणजेच येलो ग्रीन म्हणून त्याला क्लोरीन म्हणतात. तसं ब्रोमीन, ब्रोमोज म्हणजे ज्याचा अनप्लिझंट स्मेल आहे, नकोसा असणारा वास आहे ज्याचा, तर त्या ग्रीक वर्डवरून त्याला ब्रोमीन म्हणतात. आयोडीन, आयोडोज मीन्स व्हायलेट, आणि आयोडीनचा रंग सुद्धा तसाच आहे म्हणून त्याला आयोडीन म्हणतात. ऍस्टाटाईन, ऍस्टाटोस मीन्स अनस्टेबल. आता साहजिकच तो 6व्या पिरियडमध्ये आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर एवढा मोठा आहे, त्याच्याकडे एवढे जास्त प्रोटॉन्स आहेत, तो अनस्टेबल असेल म्हणून त्याला ऍस्टाटाईन म्हणतात. आणि टेनेसिन हे नाव टेनेसी या रिजन वरून, त्या शहरावरून देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ज्यांना स्क्रीनशॉट काढायचे ते व्हिडिओ पॉज करू शकतात, स्क्रीनशॉट काढू शकता. पुढे ब्लॉक मध्ये नोबल गॅसेस पाहिजेत. आता आपल्याला ग्रुप 18 आहे, 7 पिरियड्स आणि सर्व पिरियड्स मध्ये एलिमेंट्स आहेत, म्हणजे हिलियम, पुढे NeAr यांची नावं आपल्याला माहिती आहेत. हिलियम, निऑन, आर्गॉन, मतलब Kr क्रिप्टॉन, Xe झेनॉन, Rn रेडॉन, OG म्हणजे ऑर्गॅनिझम. आता रिसेंटली डिस्कवर्ड आहे, आपण पाहिलं युरी ऑर्गॅनिसियन यांच्या नावावरून ऑर्गॅनिझम हा एलिमेंट्स आहेत. तर पहा त्यासाठी काय वाक्य आहे, ही ने एकच शब्द आहे पण 2 एलिमेंट त्यात होतात. ही ने HENE, अर्धी कारली ARKR, कारली आवडतात का कारली, क्षेत्राच्या रानात उगवली. हिने अर्धी कारली क्षेत्राच्या रानात उगवली, बरोबर. हिनेचा He म्हणजे हिलियम, हिनेचा Ne म्हणजे निऑन, अर्धीचा AR म्हणजे आर्गॉन, कारलीचं Kr म्हणजे क्रिप्टॉन, लक्षात राहील. आता झेनॉन क्षेत्राच्या, Xe झेनॉन रानात, Rn शब्द आहे रेडॉन, Rn म्हणजे रेडॉन, आणि उगवलीचं OG म्हणून ऑर्गॅनिझम. मग हिलियम का म्हणतात आधीच आपण पाहिलंय. ग्रीक भाषेत सूर्याला हेलिओस, आणि आपला जो सूर्य आहे तो हिलियम गॅस पासून बनलेला आहे हे आपल्याला माहिती. त्याची एक स्टोरी लाईन वेगळीच आहे, मी ते सांगेल नंतर तुम्हाला. निऑन म्हणजे न्यू, आर्गॉन मग अशी झालं आपलं ते, आर्गॉन म्हणजे लेझी, ग्रीक वर्ड आहे लेझी, रिॲक्टच होत नाही कोणाबरोबर, लेझी आहे, आळशी आहे. ग्रीक वर्ड क्रिप्टोस म्हणजे हिडन म्हणजे लपलेला. ठीक आहे. रेडॉन ऑप्टेन्ड आफ्टर डिके ऑफ रेडियम. रेडियम हा जो एलिमेंट होता ना ग्रुप 2 मधला, अल्कलाइन अर्थ मेटल्स मधला, का बरं पैसे मागतो, 12 पैसे मागतो सांगितलं होतं. रेडियम त्याचं डिसइंटिग्रेशन होऊन, त्याचं डिके होऊन तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे, आपल्याला रेडॉन मिळतो, म्हणून रेडियम पासून मिळाला म्हणून रेडॉन. आणि ऑर्गॅनिसियम आफ्टर द सायंटिस्ट युरी ऑर्गॅनिसियम, हिने अर्धी कारली क्षेत्राच्या रानात उगवली. तर तुम्ही पाहू शकता ग्रुप 1, ग्रुप 2, मग 13 पासून 18 पर्यंत एक वेगळी स्टोरी लाईन आहे. मग डी ब्लॉक साठी वेगळी स्टोरी लाईन आहे, मग एफ ब्लॉक साठी अशीच तुम्हाला वेगळी स्टोरी लाईन मिळेल. तर आता इथून पुढे आपण पाहूयात की डी ब्लॉक एलिमेंट्स कसे पाठ करायचे आहेत. चला तर आता आपण काय करूयात, डी ब्लॉक ट्रान्झिशन सिरीज स्टार्ट करूयात. ठीक आहे. तर डी ब्लॉक मध्ये तुम्ही पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 4th पिरियड पासून डी ब्लॉक चालू होतो. म्हणजे SC, Y, LA, AC हे त्याच्यामध्ये येतील. तर सचिनला याड लागलं अचानक, हे चांगलं लक्षात राहील तुम्हाला. ठीक आहे, सचिन सोडून दुसरं नाव घेऊ शकता तुम्ही काही. तर सचिनला याड लागलं अचानक. स्कॅन्डियम, यट्रियम, लॅन्थॅनम, ऍक्टिनियम ही नावं आहेत त्यांची. आता खाली एफ ब्लॉक मध्ये लॅन्थॅनाइड्स आहेत, ऍक्टिनाइड्स आहेत हे आपल्याला माहिती आहे. लॅन्थॅनम वरून लॅन्थॅनाइड्स, ऍक्टिनियम वरून ऍक्टिनाइड्स येणार आहेत. तर स्कॅन्डियम हा स्कॅन्डियामध्ये सापडला होता, स्कॅन्डिया मिरर, बरोबर ना. कुठे सापडला, स्कॅन्डिनेव्हियन पेनिन्सुला हा जो प्रदेश आहे तिथे सापडला म्हणून स्कॅन्डियम. आता यटरबी, आता यटरबीला चांगलं लक्षात ठेवा, पुढे बरेचसे एलिमेंट्स आहे ज्यांचं नाव या यटरबी गावावरून पडलेले आहे. स्वीडनमध्ये हे विलेज आहे त्याच्यावरून त्याला नाव देण्यात आलं. त्यानंतर लॅन्थॅनिन म्हणजे ग्रीक वर्ड मध्ये त्याला हिडन, लपलेला असं म्हणतात म्हणून लॅन्थॅनिन. आणि ऍक्टिस म्हणजे रे, ग्रीक वर्ड मध्ये रे, बरोबर. लॅटिन भाषेत रेला रेडियम म्हटलं होतं आपण, ग्रीक भाषेत रेला ऍक्टिस म्हणजे ऍक्टिनियम असं म्हणतोय. सचिनला येड लागलं अचानक. SC, Y, LA, AC ट्रान्झिशन सिरीज मधलं हे पहिलं आहे, ग्रुप 3 आहे. तसं आता ग्रुप 4 काय आहे पहा, ग्रुप 4 TI, ZR, HF, RF. ती जरूर हप्त्यात रफूचक्कर होईल, ती जरूर हप्त्यात रफूचक्कर होईल. सचिनला येड लागलं म्हणून ती रफूचक्कर होईल, बरोबर. मग ती जरूर हप्त्यात रफूचक्कर होईल. टिटॅनियम, झिर्कोनियम, हॅप्नियम, रुदरफोर्डियम. तर रुदरफोर्डियम मला सांगायची गरज नाही, तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, सायंटिस्टचं नाव आहे रुदरफोर्ड, त्याच्यावरून ते नाव आलेलं आहे. पण टिटॅनियम म्हणजे काय,
तर टायटन्स जे आहेत ना, ग्रीक मायथॉलॉजीमध्ये टायटन्स हे जे देव आहेत त्यांना टायटन्स म्हणायचे. आणि तुम्ही बऱ्याचशा पिक्चरमध्ये हे ऐकलं पण असेल टायटन्स. तर त्याच्यावरून टिटॅनियम म्हणतात. झिर्कोनियम अरेबिक वर्ड आहे. झार्गन, झार्गन मीन्स गोल्डन, त्याचा रंग तसा असेल गोल्डन, म्हणून अरेबिक भाषेतून हा झार्गम हा वर्ड घेतला, त्याच्यावरून त्याला झिर्कोनियम म्हणतात. आणि लॅटिन वर्ड हाफनिया. कोपनहेगन, कोपनहेगनसाठी लॅटिन वर्ड हॅपनिया वापरतात, म्हणून त्याला हॅपनियम नाव देण्यात आलं. रुदरफोर्ड इन द ऑनर ऑफ अर्नेस्ट रुदरफोर्ड. ग्रुप 4 झाला आपला डी ब्लॉक मधला. चला पुढे जाऊयात. ग्रुप 5 ज्याच्यामध्ये VNB TA DB. मला माहिती आहे डी ब्लॉक पाठ करायला सर्वांना त्रास होतो, पण पहा या प्रकारे तुमचा अतिशय सोप्या पद्धतीने होऊन जाईल. नोबिता, कार्टून पाहताना सर्व ओके. पहा पुढे काय, व नोबिता डुबेल तिकडे, व नोबिता डुबेल तिकडे. आता मला सांगा, हा नोबिताचा हा जो TA आहे ना तोच इथे येईल ना, म्हणजे हाच शब्द नोबितामध्ये काय आलं, NB सुद्धा आलं आणि TA सुद्धा आलं. लक्षात घ्या, व नोबिता डुबेल तिकडे. बरोबर ना. म्हणजे सुरुवातीपासून काय सांगतोय आपण, सचिनला याड लागला अचानक, ती जरूर हप्त्यात रफू चक्कर होईल. मग ती रफू चक्कर झाल्यानंतर व काय होईल, नोबिता डुबेल तिकडे. म्हणून सगळे पसार झाले, नोबिता डुबली इकडे. मग व्ही वरून व्हॅनॅडियम, निओबियम, टँटॅलम, डुबनियम. नावं लक्षात घ्या परत एकदा, व्हॅनॅडियम, निओबियम, टँटॅलम, डुबनियम. आता डुबनियम वरून तुम्हाला काय आठवतं का, डुबना, मॉस्को, रशिया, JINR लॅबोरेटरी, डुबना, त्याच्यावरून ते डुबनियम नाव आहे. तर व्हॅनॅडियम म्हणजे काय, व्हॅनॅडिस म्हणजे हे ओल्ड नेम आहे स्कॅन्डिनेव्हियन गॉडेस. त्या स्कॅन्डिनेव्हियनची त्या देशात जी काही देवी असेल त्या देवीच्या नावावरून त्याला व्हॅनॅडियम म्हणतात. निओबियम आफ्टर द गॉडेस नेम निओब. आता टँटॅलस हा जो देव आहे ना त्याच्या मुलीचं नाव निओबी आहे, त्याच्या मुलीचं नाव निओबी आहे. तर ऑब्व्हियसली पुढचा जो एलिमेंट आहे टँटॅलम, तो टँटॅलस वरूनच तर आला असेल. टँटॅलस देवाचं नाव आहे, टँटॅलम त्याची मुलगी निओबी, निओबियम, एकाच ग्रुपमध्ये त्यांना नाव देऊन टाकले, फॅमिली एकाच ग्रुपमध्ये. बघा लक्षात राहील अशा पद्धतीने. आणि डुबनियम तर लॅबोरेटरी इन रशिया, मग अशीच सांगितलं. व नोबिता डुबेल तिकडे. इथे पण एक स्टोरी लाईन आहे, सचिनला याड लागला अचानक, ती जरूर या हप्त्यात रफूचक्कर होईल. व नोबिता डुबेल तिकडे. मग आता पुढे काय, हे सगळे पळून गेले, मग पैसे तसेच राहिले, नोबिता डुबली. मग जर नोबिता डुबते आहे, पैशांनी डुबते आहे, तशी डुबते नाही आहे, तर कारण मनीवाले सगळे. आता हे जरा वाक्य तुम्हाला अपूर्ण वाटेल, पण पुढच्या ग्रुपमध्ये ते पूर्ण होऊन जाईल. पहा, कारण मनीवाले सगळे, कारणचं CR, मनीचं MO, वालेचं W, सगळ्याचं SG. तर CR म्हणजे क्रोमियम आहे, MO म्हणजे मॉलिब्डेनम आहे, W म्हणजे टंगस्टन आहे, SG म्हणजे CO बोर्गियम आहे. तर क्रोमियम, क्रोमा म्हणजे कलर, कलरफुल आहे म्हणून त्याला क्रोमियम. मॉलिब्डेनम, मॉलिब्डोस मीन्स लीड, लीड सारखाच आहे म्हणून मॉलिब्डेनम. स्वीडिश नेम फॉर हेवी स्टोन, टंगस्टन. CO बोर्गियम एक अमेरिकन केमिस्ट आहे. सीबॉर्ग नाव पण आपण मगाशी टाइमलाईन मध्ये पाहिलं होतं की एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कोणी केलं त्याच्यामध्ये. तर CO बोर्गियम सायंटिस्टच्या नावावरून आहे. पुढे ग्रुप 7 बघा, मनीवाले सगळे, पुढे वाक्य कंटिन्यू आहे. मनीवाले सगळे म्हणतील तिचेच रे भाऊ तुम्ही, तिचेच रे भाऊ तुम्ही. पहा, हे सगळं तुम्हाला आता एकत्र सांगतोय. मनीवाले सगळे म्हणतील तिचेच रे भाऊ तुम्ही. म्हणतीलचं MN, तिचेच TC, रेचं RE, भाऊचं BH. तर मॅग्नीज, लॅटिन वर्ड मॅग्नीस मीन्स मॅग्नेट, त्याच्यावरून मॅग्नीज नाव आहे. ठीक आहे. टेक्नेटोस मीन्स आर्टिफिशियल, आर्टिफिशियल म्हणजे सिंथेटिक पद्धतीने बनवलेला. तर टेक्नेटोस म्हणजे टेक्निशियम. लॅटिन नेम फॉर रिव्हर राहीन. आता या रिव्हर राहीन वरून पण 1-2 एलिमेंट्स आहेत. तर त्याला रिनस म्हणतात लॅटिन भाषेत, म्हणून त्याला रिनियम नाव दिलं. आणि बोरियम, निल्स बोर नावाचा सायंटिस्ट होता, त्याच्या नावावरून आहे. मनीवाले सगळे म्हणतील तिचेच रे तुम्ही भाऊ. मग ग्रुप 8 काय म्हणतो, ग्रुप 8 मध्ये पहा, ओके, फेडा, रुपये OSच्या हिश्श्याचे. मग आता तुम्ही तिचे भाऊ आहेत ना, तुम्ही पैसे फेडा. किंवा मी हे वेगळ्या प्रकारे पाठ केलं होतं, फेरू ऑसम हसला, फेरू ऑसम हसला. पण ठीक आहे, आता इथे एक स्टोरी लाईन आहे म्हणून फेडा रुपये OSच्या हिश्श्याचे. तर फेडा रुपये OSच्या हिश्श्याचे. हा, सचिनला येड लागलं, ती जरूर हप्त्याभरात रफू चक्कर होईल. व नोबिता तिकडे डुबेल. आणि मग मनीवाले सगळे काय म्हणतील, कारण मनीवाले सगळे म्हणतील तिचेच रे भाऊ तुम्ही, फेडा रुपये OSच्या हिश्श्याचे. मग फेडा रुपये OSच्या हिश्श्याचे. Fe म्हणजे आयर्न, RE म्हणजे रुदेनियम,
ओएस म्हणजे ऑस्मियम, एचएस म्हणजे हॅसियम. तर आयन हे नाव काय दिलं त्याला? लॅटिन भाषेमध्ये फेरम म्हणतात, म्हणून त्याला एफई हे सिम्बॉल आहे, फेरम एफई. आयन मीन्स हॉली मेटल, हॉली म्हणजे दैविक. रुदेनियम पुन्हा रशियाचं लॅटिन नाव रुदेनिया आहे, त्याच्यावरून त्याला रुदेनियम म्हणतात. ऑस्मियम ग्रीक वर्ड ऑस्मे म्हणजे स्मेल, सुगंध. हॅसियम जर्मन रिजन हेसे, जर्मन देशामध्ये हेसे नावाचा रिजन आहे, त्याच्यावरून त्याला हॅसियम म्हणतात. ठीक आहे. पुढे 9व्या ग्रुप मधलं डी ब्लॉक एलिमेंट चालू आहे आपलं. आणि बघा वाक्य काय? कोण राहणार आयआरच्या मॅटरमध्ये? कोण राहणार? आयआर म्हणजे इंटरेस्ट रेट, आयआर म्हणजे इंटरेस्ट रेट. कोण राहणार आयआरच्या मॅटरमध्ये? कोण मध्ये सीओ आलं, कोण मध्ये राहणारचं आर एच आलं, इंटरेस्ट रेट आयआर आलं, मॅटर मध्ये एमटी आलं. आता को म्हणजे कोबाल्ट, आर एच म्हणजे रोडियम, आयआर म्हणजे इरिडियम, मॅटर म्हणजे मेटनेरियम, मेटनेरियम. तर कोबाल्ट कुठून आला पहा? जर्मन वर्ड आहे कोबोल्ट्स म्हणजे ट्रबल मेकर, ट्रबल मेकर. रोडियम, रोडॉन मीन्स रोज. तर रोज माहिती आहे ना तुम्हाला, गुलाबाचं फूल, त्याला रोडॉन म्हणतात ग्रीक भाषेत, म्हणून तो रोडियम. ग्रीक वर्ड फॉर रेनबो इरिडियम. त्यानंतर मेटनेरियम ऑस्ट्रियन फिजिसिस्ट होता एक, म्हणजे कोणाच्या तरी नावावरून, मेटनर नावाचा ऑस्ट्रियन फिजिसिस्ट होता, त्याच्या नावावरून मेटनेरियम. कोण राहणार इंटरसेप्टच्या मॅटरमध्ये? चला पुढचं पाहूयात. तर नील करा, पेड करून पटापट डिस्काउंट मिळेल. तुमचं जे काही कर्ज राहिलंय ते नील करा, पेड करा पटापट, डिस्काउंट मिळेल. नील मधला एनआय म्हणजे निकेल, पेड मधला पीडी म्हणजे पॅलेडियम, पटापट मधला पीटी म्हणजे प्लॅटिनम, आणि डीएस म्हणजे डार्म स्टॅडियम, डार्म स्टॅडियम. निकेल का म्हणतात? तर पहा डेव्हिल्स कॉपर, डेव्हिल्स कॉपर म्हणजे कॉपर शब्द आहे पण चांगला नाहीये, कॉपर चांगला नाहीये म्हणून त्याला डेव्हिल्स कॉपर म्हणायचं, म्हणजे त्यालाच कोपर निकेल म्हणून निकेल म्हणतात. पॅलेडियम एक ग्रीक गॉडेस आहे, बरोबर, तिचं नाव काय आहे? पॅलास. किंवा एक ऍस्टेरॉइड आहे, वरती असतात ना अवकाशामध्ये ऍस्टेरॉइड्स, त्याचं नाव पॅलास आहे म्हणून त्याला पॅलेडियम म्हणतात. प्लॅटिनम स्पॅनिश भाषेत, प्लॅटिनम म्हणजे स्पॅनिश भाषेत सिल्वरला, चांदीला प्लॅटिना म्हणतात, आणि प्लॅटिनम हे चांदीसारखं दिसतं म्हणून प्लॅटिनम. डार्मा स्टेडियम सिटी ऑफ डॅर्मस्टॅट इन जर्मनी, तर त्या सिटीवरून डार्म स्टॅडियम हे नाव पडलेलं आहे. त्यानंतर ग्रुप 11 आहे CUAGAURG. वाक्य पहा, कुठवर? चांदी सोन्याचं. आता AG म्हणजे सिल्वर म्हणजे मराठीत चांदी, AU म्हणजे सोनं, बरोबर ना, ऑरम सोनं, त्याचे ते सिम्बॉल्स आहेत. रजिस्टर ठेवणार, तर कुठवर चांदी सोन्याचं रजिस्टर ठेवणार, बरोबर. म्हणजे पहा एक विशिष्ट तुम्हाला त्यात एक टाइमलाईन मिळत गेलेली आहे, एक स्टोरी लाईन मिळत गेलेली आहे. CU म्हणजे कॉपर, AG म्हणजे सिल्वर, AU म्हणजे गोल्ड, RG म्हणजे रॉन्जेनियम. तर रॉन्जेन हा सायंटिस्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे, याने एक्सरे शोधून काढले होते. कॉपर का म्हणतात? लॅटिन क्युपरम फॉर सायप्रस मीन्स आयलँड वेअर रोमन्स ऑप्टेन कॉपर फर्स्ट. त्या आयलँड वरती या सायप्रस, बरोबर, क्युप्रम म्हणजे सायप्रस, त्या आयलँड वरती मिळाला कॉपर म्हणून त्याला कॉपर नाव दिलं. सिल्वर लॅटिन नेम फॉर अर्जेंटम, शायनिंग चमकणारा, त्याला लॅटिन भाषेत अर्जेंटम म्हणतात म्हणून त्याचं सिम्बॉल AG आहे, लक्षात घ्या. सिल्वर. गोल्ड जर्मन वर्ड गल्पा, लॅटिन नेम ऑरम मीन्स ऑरेंज, गोल्ड असतो ना थोडासा ऑरेंज टाईप म्हणून त्याला काय म्हणतात? ऑरम म्हणजे AU. आणि जर्मन फिजिस्टिस्ट विलेम रॉन्जेन होता, ज्याने एक्सरे शोधून काढले होते, त्याच्याहून RG. कुठवर ठेवणार? चांदी सोन्याचं रजिस्टर. आणि पुढे काय आहे? शेवटचा आता ग्रुप आहे ZNCDHGCN. जमीन काढायचे, ही घ्या कमिशन, म्हणजे तुमची जमीन विकून टाका, त्यातून कमिशन घ्या आणि त्यातून पैसे भरून टाका सगळे उरलेले. तर सचिनला येड लागल्यापासून जे चालू झालं ते सगळे पैसे जमा करतायत, अशी परिस्थिती आहे. तर झिंक, कॅडमियम, HG, कॉपरनिशियम. जमीनमध्ये ZN, काढायचे मध्ये CD, ही घ्या HG, कमिशन CN. थोडस इथे तुम्हाला त्रास होईल. झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, कॉपरनिशियम. तर झिंक का आलं? झिंक मीन्स स्पाइक, झिंक म्हणतात जर्मन भाषेत, स्पाइकला झिंक म्हणतात म्हणून झिंक. कॅडमियम लॅटिन अँड ग्रीक वर्ड आहे कॅडमिया, किंवा त्याला केडमिया सुद्धा म्हणतात, बरोबर. कॅलामाइन हे एक मिनरल आहे त्याच्यामुळे. रोमन मॅसेंजर ऑफ गॉड किंवा एक प्लॅनेट सुद्धा आहे, त्याच्यावरून त्याला आपण मर्क्युरी म्हणू शकतो.
ऍस्ट्रॉनॉमिस्ट निकोलस कॉपरनिकस आहे, त्याच्या नावावरून त्या एलिमेंटला कॉपरनिशियम हे नाव देण्यात आलं. अशा प्रकारे आपला डी ब्लॉक इथे संपलेला आहे. ठीक आहे. तर सचिनला येड लागलं अचानक, ती जरूर रफूचक्कर होईल या हप्त्यात. त्यानंतर पुढे काय होतं, व नोबिता डुबेल तिकडे, मग कारण मनीवाले सगळे म्हणतील तिचेच रे तुम्ही भाऊ, बरोबर ना, म्हणतील तिचेच रे तुम्ही भाऊ. मग पुढे काय होतं, फेडा रुपये ओएसच्या हिश्श्याचे, कोण पडेल इंटरेस्ट रेटच्या मॅटरमध्ये. असं तुम्ही एका स्टोरी लाईन मध्ये वाक्य लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहतील. स्वतःची वाक्य बनवा, अतिशय चांगलं. आता आपण वळूयात एफ ब्लॉक कडे, लॅन्थनाइड्स कडे. तर लॅन्थनाइड्स मध्ये काय येणार आहे, चला आडवं पाठ करायचंय, आता उभं नाही पाठ करायचं. 14 एलिमेंट्स आहेत. ही लॅन्थनाइड सिरीज आहे. लॅन्थॅनम नंतर सुरुवात होते म्हणून तिला लॅन्थनाइड्स म्हणतात, बरोबर. या तुम्ही लॅन्थॅनम घेतलं नाही कारण आपण ऑलरेडी केलेलं आहे. तर पहा वाक्य काय आहे, पहा जरा इंग्लिशमध्ये वर आले, जरा पहा. सिरियल्सचे प्रकार अँड पर मंथचे सामान, लक्षात आहे. सिरियल्सचे प्रकार अँड म्हणजे आणि, पर मंथचे सामान येऊन गाडीतल्या टबात द्या हो उरलेले टोमॅटो येबिलो. सिरियल्सचे प्रकार, सिरियल्स म्हणजे कडधान्यांचे प्रकार, अँड पर मंथचे सामान, महिन्याला वापरलं जाणारं सामान, येऊन गाडीतल्या टबात द्या हो उरलेले टोमॅटो बी लावो, बरोबर ना. पहा मराठीत लिहिलेलं आहे. सिरियल्सचे प्रकार अँड पर मंथचे सामान येऊन गाडीतल्या टबात द्या हो उरलेले टोमॅटो येबिलो. हे पाठ करायला मुलांना त्रास होतो, पण मला वाटतं हे जे वाक्य आहे ते तुम्हाला चांगलं लक्षात राहील आणि पाठांतरही होऊन जाईल. तर सिरियल्सचं सी, प्रकारचं पीआर, एनडीचं एनडीच आहे, पर मंथचं पीएम, सामानचं एसएम, येऊन ईयू, गाडीत जीडी, टबात टीबी, द्या डीवाय, हो एचओ, उरलेलेचं ईआर, आता इथे यूआर नाहीये ईआर आहे, टोमॅटोचं टीएम, एबिलो वायबी एलयू. तर सीई म्हणजे सिरियम, पीआर म्हणजे जरा नावं व्यवस्थित, नावं व्यवस्थित पहा. पीआर प्रॅसिओडायमियम, निओडायमियम, पीएम म्हणजे प्रोमिथियम, एसएम म्हणजे सॅमॅरियम, युरोपियम, गडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम, हॉल्मियम, अर्बियम म्हणजे ईआर, टीएम म्हणजे थुलियम, वायबी यटर्बियम आणि एलयू म्हणजे ल्युटेशियम. म्हणजे पण लॅन्थॅनम पासून स्टार्ट होतं ते ल्युटेशियम पर्यंत, ला पासून लू पर्यंत, ला लू यांच्यामध्ये लॅन्थॅनाइड्स आहेत. ठीक आहे. त्यांचे ऍटॉमिक नंबर वगैरे नंतर पाहूयात. तर सिरियम का म्हणतात, तर ऍस्टेरॉइड जे सिरीज त्याच्यावरून सिरियम म्हणतात. प्रॅसिओस मीन्स ग्रीन, हिरव्या रंगाचा असेल तो म्हणून त्याला म्हणत असतील प्रॅसिओडायमियम. निओ म्हणजे न्यू आणि डिडमिओस म्हणजे ट्विन, निओडायमियम नवीन आहे, बरोबर. प्रोमिथियस म्हणजे ग्रीक गॉड, ग्रीक मधला देव. सॅमॅरियम कर्नल सॅमॅरॅस्की, कोणतरी असेल मिलिटरीवाला, त्याच्या नावावरून दिलं असेल, काहीतरी असेल त्याने काम केलेलं. युरोपियम, युरोप या खंडावरून त्याला युरोपियम म्हणतात. गडोलिनियम, जॉन गडोलिन कोणाचं तरी नाव आहे पहा. टर्बियम तर यटर्बी, मगाशी पण हे झालं यटर्बी, बरोबर ना. तर टर्बियम तर यटर्बी मध्ये ते टीआरबी येतं, त्याच्यावरून दिलंय. डिस्प्रोसियम, डिस्प्रोसिटोस मीन्स हार्ड टू ऑप्टेन, लवकर मिळत नाहीये. हॉल्मियम कुठे आहे पहा, स्टॉकहोम सिटी आहे, तिचं लॅटिन नाव हॉल्मी आहे, त्याच्यावरून हॉल्मियम. अरबियम पुन्हा यटर्बी आलं पहा, हे स्टुडंट आलं म्हणून मगाशी सांगितलं होतं, लक्षात ठेवा. थुलियम, थुले नेम आफ्टर नेम फॉर स्कॅन्डिनेविया, तर स्कॅन्डिनेविया त्याच्यावरून पण 4-5 एलिमेंट आहे, लक्षात घ्या. पुन्हा यटर्बी आले, यटर्बियम. ठीक आहे. आता पुढे काय पहा, रोमन नेम फॉर पॅरिस ल्युटेशिया, त्याच्यावरून ल्युटेशियम. फ्रान्सवरून नाव आहे, इंडियावरून नाव आहे, पॅरिसवरून पण नाव येऊन गेलं. चला युरोपवरून पण नाव येऊन गेलं. याच्यात महत्वाचं पहा, लॅन्थॅनाइड्स मध्ये 3 नावं अशी आहेत जी यटर्बी या गावावरून पडलेली आहेत, बरोबर ना. कोणते कोणते ते नाव आहे, टर्बियम आहे, त्यानंतर अर्बियम आहे आणि यटर्बियम आहे. लक्षात राहील. सिरियल्सचे प्रकार आणि परमनचे सामान येऊन गाडीतल्या टोबात द्या हो उरलेले टोमॅटो येबिलो. सोपं आहे. आता राहिलं शेवटचं. पुन्हा 14 एलिमेंट्स. ठीक आहे. मगाशी लॅन्थॅनाइड्स ला लू होते, बरोबर. आता इथे वाक्य काय येणार पहा, थांबा, सामान घेतलंय ना, आता थांबा, पहा, उचका,
नापतोल करा. थांबा, पहा, उचका, नापतोल करा, पुरेसे. थांबा, पहा, उचका, नापतोल करा, पुरेसे. थांबाचं TH आलं, पहाचं PA, उचकाचं U, नापतोलचं MP, करा पुरेसे, पुरेसेचं PU. एवढं करा. थांबा, पहा, उचका, नापतोल करा, पुरेसे. आमच्या सीमेतली, आता सीमेतलीचं मी जरा मॉडिफाय केलं, सीमेतलीचं CM घेतलंय मी, कारण गरज आहे, डिमांड आहे तिथे. आमच्या सीमेतली ब्रोकली, ब्रोकली एक भाजी आहे, कॅलिफोर्नियाच्या फूड मार्केटमध्ये 90 लॉरीने. बरोबर, आमच्या सीमेतली म्हणजे आमच्या गावातली, आमच्या देशातली. थांबा, पहा, उचका, नापतोल करा, पुरेसे. आमच्या सीमेतलं ब्रोकली कॅलिफोर्नियाच्या फूड मार्केटमध्ये 90 लॉरीने. साहजिकच तुमच्या हे लक्षात राहणार. पहा मराठीत, थांबा, पहा, उचका, नापतोल करा, पुरेसे. आमच्या सीमेतले ब्रोकली कॅलिफोर्नियाच्या फूड मार्केटमध्ये 90 लॉरीने. तर TH आला थोरियम, PA आला प्रोटॅक्टिनियम, युरेनियम, नेप्च्युनियम, प्लुटो. आता ही सगळी ग्रहांची नाव आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. अमेरिकियम, जर मागे युरोप येऊन गेला तर अमेरिका मागे राहील का? अमेरिकियम पण. मग क्युरियम आहे, बर्किलियम आहे, कॅलिफोर्नियम आहे, अमेरिका कुठेच मागे नाही. आइन्स्टाइनियम आहे, FM म्हणजे फर्मियम, MD म्हणजे मेंडेलियम. म्हणजे हा जो ऍक्टिनाइड आहे हा सायंटिस्टच्या नावाने भरलेला आहे. नोबेलियम आणि लॉरेन्शियम सायंटिस्टच्या नावाने भरली आहे. आता थोरियम, थॉर कोणाला माहित नाही, नेम्ड आफ्टर गॉड थॉर, स्कॅन्डिनेव्हियन गॉड येतो त्याच्या नावावरून. प्रोटॅक्टिनियम, प्रोटोस मीन्स फर्स्ट. युरेनियम, प्लॅनेट युरेनस. नेप्च्युनियम, प्लॅनेट नेप्च्यून, प्लॅनेट प्लुटो. अमेरिका, आधी युरोप येऊन गेला तर आम्ही मागे राहणार नाही. पेरी अँड मॅरी क्युरी, त्यांच्या नावावरून क्युरियम आहे. बर्किलियम, सिटी बर्कली आहे. कॅलिफोर्निया, माहितीच आहे, तिथे युनिव्हर्सिटी आहे, लॅबोरेटरी आहे, जिथे बरंचसं संशोधन होतं, म्हणून कॅलिफोर्नियम. आइन्स्टाईन, फर्मी नावाचा सायंटिस्ट आहे, त्याच्यावरून फर्मियम. मेंडेलियम तर सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्या नावावरून मेंडेलियम. आल्फ्रेड नोबल, नोबेल प्राइज मिळतं ना, नोबेलियम आणि लॉरेन्सियम. अर्नेस्ट ओ लॉरेन्स, याच्या नावावर लॅबोरेटरीला पण नाव दिलंय. त्या लॅबोरेटरीमध्ये एलिमेंट डिस्कवर होतं म्हणून त्या एलिमेंटला सुद्धा नाव देऊन टाकलं लॉरेन्सियम. तर अशा प्रकारे बाळांनो आपले इथे सर्व एलिमेंट्स कव्हर झालेले आहेत. कशा पद्धतीने पाठ करायचे, त्यांचं नाव कसं आलेलं आहे, हा व्हिडिओ एकदा पहा, सर्वांपर्यंत पोहोचवा, सर्वांना तो पाहू द्या. सर्व विद्यार्थ्यांना याची मदत होईल की पिरियोडिक टेबल कशा पद्धतीने पाठ करायचा आहे. मी आधीच सांगितलं होतं की एक्झाम रिलेटेड माहिती यात नाहीये, पण नक्कीच या माहितीचा उपयोग, या लेक्चरचा उपयोग, या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला पिरियोडिक टेबल सोप्या पद्धतीने पाठ करायला होऊन जाईल. तर आता हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय, पुढे तुमच्या मित्रांनाही पाठवा, सर्वांना सांगा सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं पिरियोडिक टेबल हा पाठ करा आणि रोज एकदा लिहायचा आहे. रोज एकदा तुम्हाला पिरियोडिक टेबल लिहायचा आहे. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भवानी, जय शिवाजी.